स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण दारूबंदी पोलीस भरती 2024 साठी बुद्धिमत्ता विषयावरती कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातील, ते प्रश्न तुम्हाला कसे सोडवायचे असणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे। यामध्ये जर म्हटलं तर बुद्धिमत्ता या विषयाचा संपूर्ण अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। जवळपास आपण 90% अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। आपण स्टेप बाय स्टेप जर म्हटलं तर पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत कोणकोणत्या टॉपिकवरती कसे उदाहरणे विचारले जातात, ते तुम्हाला कसे सोडवायचे असतात, मागील प्रश्नपत्रिकेला अनुसरून कसे उदाहरणे विचारले गेले होते ते सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। यामध्ये सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, बुद्धिमत्ता विषयावरील जे महत्त्वाचे 50 टॉपिक आहे ते आपण घेतलेले आहेत। या 50 टॉपिक पैकी आपल्याला दारूबंदी पोलीस भरतीसाठी 30 टॉपिक वरती प्रश्न विचारले जाणार आहेत, 30 प्रश्न विचारले जाणार आहे। आता 30 टॉपिक पूर्ण विचारले जाणार नाहीये, परंतु यामध्ये काय होणार आहे, 15-16 असे महत्त्वाचे टॉपिक आहे की त्यावरतीच तुम्हाला 1-2 अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील। म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचे टॉपिक किती झाले, 15 ते 16 टॉपिक झाले आणि या प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला 2-2, 3-3 प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटून जातील। अशा प्रकारचे एकूण 30 प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्ता विषयावरती विचारले जाणार आहे। तर सर्व जे टॉपिक आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। सविस्तर स्पष्टीकरणासोबत माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। अशाच प्रकारचा आपण मराठी विषयावरती सुद्धा व्हिडिओ बनवलाय, तो जर बघितला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकून देतोय। एकाच व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण मराठी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो व्हिडिओ जरी तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ हा बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता। तर चला आता जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता आपण बुद्धिमत्ता या विषयावरती सविस्तर चर्चा करूया। आता सर्वप्रथम आपण या व्हिडिओच्या माध्यमाने कसा अभ्यास करणार आहे ते आपण बघूया। तर बघा, या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण बुद्धिमत्ता या विषयावरती जे 50 टॉपिक बघणार आहोत त्यातील आपल्यासाठी 15 ते 16 टॉपिक महत्त्वाचे असणार आहे। किती, 15 ते 16 टॉपिक महत्त्वाचे असणार आहे आणि यावरतीच तुम्हाला एकूण 30 प्रश्न बघण्यासाठी भेटणार आहे। म्हणजे अतिशय कमी वेळात तुम्हाला जास्त अभ्यास करण्यासाठी हा व्हिडिओ बेस्ट असणार आहे। नक्कीच पूर्ण व्यवस्थित बघा। तर बघा, सर्वप्रथम आपण काय करूया, स्टेप बाय स्टेप जे पण आपले टॉपिक आहेत त्यानुसार एक उदाहरण सोडून घेऊया आणि मागील टीसीएस पॅटर्ननुसार आतापर्यंतचे जे पेपर झालेत 2-3 पेपर आपण उचकून बघूया, त्यामध्ये कोणकोणत्या टाइपचे उदाहरण विचारले गेले होते ते सुद्धा सोडून घेऊया। तर सर्वप्रथम आपण काय करूया, जे महत्त्वाचे आपले 50 टॉपिक आहेत त्यातील जे आपण शॉर्टलिस्ट करणार आहोत 15 ते 16 टॉपिक, ते सर्व मी तुम्हाला सांगणारच आहे। त्यावरती कसे उदाहरणे विचारले जातात ते मी तुम्हाला सांगून घेतो। तर बघा, आपल्याला उदाहरणार्थ पहिला इथं प्रश्न दिलेला आहे। आता हा जो प्रश्न दिलेला आहे हा अक्षरमालाचा प्रश्न आहे, अक्षरमाला, ठीक आहे, आणि हा खाली आहे अंकमाला, ठीक आहे। तर हे दोन उदाहरण आहे। आता हे जे 2 टॉपिक झाले, आता यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारले जाणार आणि किती प्रश्न असणार, 4 ते 5 प्रश्न तुम्हाला याच टॉपिक वरती असणार। हे कमीत कमी झालं, जास्तीत जास्त तुम्हाला 6 ते 7 प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात या 2 टॉपिक वरतीच। हे सुद्धा अक्षर संख्या मालाचंच उदाहरण आहे। तिन्ही उदाहरणं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील, ठीक आहे। तर चला आता आपण हे जे उदाहरणं दिलेले आहेत ते आपण सोडून घेऊया आणि त्यानंतर पुढील टॉपिक विषयी सविस्तर माहिती बघूया। तर बघा, इथे आपल्याला काही संख्या दिसत असतील, काही अक्षर दिसत असतील। आता आपल्याला एकच विचार करायचा आहे, या अक्षरांपासून हे अक्षर कसे आले, या अक्षरांपासून हे अक्षर कसे आले आणि प्रश्न चिन्हाच्या जागी पुढील कोणती अक्षरे येतील ते सांगायचे। हे प्रश्न चिन्ह कुठेही मध्ये असू शकतो। तर आता हे उदाहरण सोडवायचं म्हटलं तर आपल्याला एबीसीडीचा जो तक्ता असतो गेल्या तिथे काढून घ्यायचा आहे, कारण एबीसीडीच्या तक्त्यावरती तुम्हाला हमखास कमीत कमी 10 उदाहरणं विचारली जाणार, ठीक आहे। या तक्त्याच्या द्वारे तुम्हाला ते सोडवायचे असणार। 1 नंबरला ABCD अशा प्रकारचे जे पण अंक आहे ते आपल्याला देऊन घ्यायचे आणि हा तक्ता काढून घ्यायचा आहे। तक्ता पाठांतर असेल तर अजून चांगली गोष्ट आहे, ठीक आहे। आता यामध्ये जर विचार केला तर यापासून हे अक्षर आले तर आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम या टाइपचे उदाहरण शक्यता पहिल्या जे अक्षर असतं या ट्रिकनी जास्त लवकरात लवकर सुटत असतात आणि ही ट्रिक तिथे वापरली गेली असते। ही ट्रिक नाही वापरली गेली तर डायरेक्टली सर्व संख्यांचा विचार करायचा, यामध्ये काय गॅप आहे आणि त्यानंतर पुढे त्याच प्रकारे आपल्याला विचार करण्याचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे। आणि त्यानुसार पुढील आपल्याला ज्या पण अक्षर असतील, संख्या असतील त्या शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे। इथं बी आलेला आहे, ठीक आहे। सर्वप्रथम बी आलाय, बी पासून जर म्हटलं तर डी आलाय, डी पासून काय आलेलं आहे, एफ आलाय, त्यानंतर काय आलाय, एच आलाय आणि त्यानंतर एच पासून पुढे काय येईल ते आपल्याला सांगायचंय। प्रथम जर म्हटलं तर इथं बी आलेला आहे, बी पासून डी आलाय म्हणजे किती झालं, +2, पुढील 2 नंबरचं अक्षर आहे। त्यानंतर इथे +2 झाले, त्यानंतर इथे पण +2 झाले, इथे पण +2 झाले, तर पुढे पण +2 होणार। मग कोणतं अक्षर येणार, जे अक्षर येणार। म्हणजे पहिलं अक्षर आपल्याला कोणतं मिळालं, जे अक्षर मिळालं। त्याच प्रकारे जर विचार केला, इथे 2 नंबरचं अक्षर आहे, इथे 2 नंबरचं अक्षर आहे, इथे 2 नंबरचं अक्षर आहे, त्याच प्रकारे आपल्याला पुढे 2 नंबरचं कोणतं अक्षर येईल ते आपल्याला शोधायचं आहे, ठीक आहे। तर ते आपण शोधूया। इथे जे आलेला होता, जे इथे घेतला, त्यानंतर जर विचार केला तर इथं एम आहे, ठीक आहे। एम आपल्याला दुसरं अक्षर आहे, त्यानंतर एल आहे, त्यानंतर पुढे जर विचार केला तर एल झाल्यानंतर के आहे,
आहे, ठीक आहे. के झाल्यानंतर जर विचार केला तर आपल्याला जे दिसत असेल, ठीक आहे, आणि जे झाल्यानंतर कोणतं अक्षर येईल ते आपल्याला सांगायचं आहे. आता इथे काय झालेलं आहे, -1 झालेलं आहे. प्रत्येक अक्षर जर म्हटलं तर मागील एक अक्षर आपल्याला दिसत असेल, -1, ठीक आहे. तर यामधून जे मधून -1 केल्यानंतर आपल्याला कोणतं अक्षर भेटतं, आय अक्षर भेटतं, ठीक आहे. अशा प्रकारचं हे सोडवलं. तिसऱ्या याचं जर म्हटलं तर बघा इथे काय झालेलं आहे, इथे जर म्हटलं तर तिसऱ्या अक्षराचं जर केलं तर आता तिसऱ्या अक्षराचं केल्यानंतर आपल्याला +2 ची क्रिया इथे झालेली बघण्यासाठी भेटत असेल, बरोबर की नाही. आता इथे सुद्धा आपल्याला x पासून +2 केल्यानंतर काय येतं, झेड येतं. म्हणजे आपल्याला पुढील झेड अक्षर भेटलं. आणि जर लास्टला जर विचार केला तर पुन्हा आपल्याला -1 चा गॅप दिसत असेल, ठीक आहे. जर म्हटलं शेवटचं जे अक्षर आहे यामधून -1 चा गॅप इथं बघण्यासाठी भेटत असेल, ठीक आहे, अशा प्रकारचं. आणि पुढे जर -1 केलं तर आपलं प्रश्नाचं उत्तर येतं सी, म्हणजे JIZC, ठीक आहे. अशा प्रकारचं आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. मग बघा कुठे हे जे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये हे आहे. तर या टाईपचे तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे असतात. पुढे बघा आपल्याला फक्त आता इथं संख्या जे पण अक्षर दिली होती त्याऐवजी इथं संख्या दिलेले. आता संख्याचा देखील तसंच विचार करायचा. या संख्येपासून ही संख्या कशी आली, ही कशी आली, ही कशी आली, पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला सांगायचं असतं, ठीक आहे. तर त्याच टाईपचं उदाहरण आहे, फक्त आपल्याला संख्यांचं दिलेलं आहे. सर्वांनाच माहिती असेल, परंतु रिव्हिजन करण्यासाठी पुन्हा एकदा प्रॅक्टिस करण्यासाठी हे देखील उदाहरण सोडून घेऊया. आणि माझ्यासोबतच सर्व उदाहरण तुम्हाला देखील सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये त्या सर्व प्रश्नांची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मग आपल्याला या उदाहरणात जर म्हटलं, या 2 नंबरच्या उदाहरणामध्ये जर म्हटलं तर इथे सर्वप्रथम 32 संख्या दिलेली आहे, त्यानंतर दिलेले 58, 92, 134 आणि पुढे आपल्याला काय येईल ते सांगायचं, कोणती संख्या येईल ते आपल्याला सांगायचं आहे. तर यामध्ये जर विचार केला तर बघा 32 मध्ये इथं 58. आता किती प्लस केल्यानंतर 58 येतात, 32 मध्ये जर 26 प्लस केले तर आपला 58 उत्तर येतं. 58 मधून जर विचार केला तर 58 मध्ये किती प्लस केल्यानंतर इथं 92 उत्तर येतं. तर प्लस जर विचार केला 34, ठीक आहे, तर आपलं 92 उत्तर येतं. त्यानंतर जर विचार केला 92 मध्ये प्लस 42 केलं तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 134, ठीक आहे. आणि 134 मध्ये आता किती प्लस केल्यानंतर आपल्याला हे उत्तर काढायचंय ते शोधायचंय. यामध्ये जर बघितलं तर आता 34, ठीक आहे. आता इथं 26 आणि 34 संख्या आलेल्या आहेत. आता जर म्हटलं तर 26 आणि त्यानंतर 34 म्हणजे +8 झालेले दिसत आहे. 34 आणि त्यानंतर 42 इथे पण +8 झालेले दिसत आहे. त्यानंतर जर विचार केला 42 आणि आता प्लस आपल्याला 8 करायचे आणि जी पण संख्या येईल ती वरती संख्येमध्ये प्लस करायची, ठीक आहे. हे आपल्याला समजून आलं असेल. आता जर विचार केला 42 मध्ये 8 केले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 50 आणि 50 मध्ये जर विचार केला तर 50 आणि हे 34, ठीक आहे. या 34 मध्ये 50 मिसळायचे आणि त्यानंतर ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. तर मग काय येईल 184. मग 184 कुठे आहे, मग ऑप्शन क्रमांक 4 मध्ये 184 उत्तर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं. आता पुढे 3 नंबरचा त्याच टाईपचा प्रश्न मित्रांनो. यामध्ये पाठामध्ये जरी म्हटलं तर आपल्याला जास्त काही वेगळं नाहीये, काही संख्या आणि काही अक्षर फक्त एकत्रित दिलेले आणि त्यापासूनच आपल्याला पुढे प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या आणि कोणती अक्षर येतील ते ओळखायचं असतं. तर यामध्ये जर विचार केला तर पहिले काय दिलंय 2, त्यानंतर 7, 14, 23, त्यानंतर 34 आणि पुढे काय येईल ते आपल्याला ओळखायचं आहे. जसे की आपण इथे 2 घेतले, 2 पासून पहिले काय आले 7 आले, ठीक आहे. 7 आले म्हणजे किती प्लस झाले, 2 प्लस इथं 5 झाले आणि 7 आले. त्यानंतर जर विचार केला तर इथं 2 पासून 7 आल्यानंतर पुढे काय आहे 14 म्हणजे किती प्लस झाले 7 प्लस झाले, बरोबर की नाही. 14 पासून पुढे जर विचार केला तर 23 आहेत. आता किती प्लस झालेले तुम्हाला बघण्यासाठी भेटत असेल, 9 प्लस झालेले बघण्यासाठी भेटत असेल. पुढे अशाच प्रकारचा विचार केला तर 34 आहे म्हणजे किती झाले +11 झाले, बरोबर. आता अशाच प्रकारे प्लस आपल्याला किती करावं लागणार आहे 5, 7, 9, 11 त्यानंतर आपल्याला प्लस करावे लागणार आहे 13 म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार 47 येणार. तर 47 बघा इथे आहे आणि इथे आहे, इथेच हे 2 पर्याय कट झाले, बरोबर की नाही. आता आपल्याला त्याच प्रकारे इथं संख्याचं किंवा अक्षरांचं इथं करायचंय. आता इथं बघा 2 नंबरला अक्षर आहे, त्यानंतर इथे पण अक्षर आहे, इथे पण अक्षर आहे, इथे पण अक्षर आहे. म्हणजे डायरेक्टली जर म्हटलं तर XYZ अशा प्रकारचं लाईनशीर आपल्याला अक्षर मायनस झालेली बघण्यासाठी भेटत असतील. आता मायनस कितीनी झालेत मित्रांनो, 1 नी मायनस झालेले बघण्यासाठी भेटत असतील. प्रत्येक अक्षर 1 नी इथं मायनस झालेलं बघण्यासाठी भेटत असेल. तर अजून एक मायनस करा, त्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं. मग अजून एक अक्षर जर मायनस केलं तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं U अक्षर, बरोबर. तर U अक्षर बघा कुठे, आता यामध्ये आपल्याला अजून सोपं जाईल. U अक्षर कुठे इथे आहे. यावरूनच आपल्याला ह्या प्रश्नाचं हे उत्तर सांगतील. पुढे आपल्याला लास्टच्या संख्यांचं इथं कॅल्क्युलेशन पण करण्याची गरज नाही आणि तसं पण केलं तर शेवटच्या याच्यामध्ये काय झालंय +2 झालेत. 9, 7, 11, 13 म्हणजे +2 इथं क्रिया झालेली बघण्यासाठी भेटत आहे, ठीक आहे. आता इथे एकूण तुम्हाला मी किती
किती टॉपिक सांगितले सांगा बरं? 3 टॉपिक सांगितले आतापर्यंत. या 3 टॉपिक वरती तुम्हाला आरामशीर 8 ते 9 प्रश्न विचारले जाणार मित्रांनो. त्यासाठी हे जे टॉपिक आहे व्यवस्थित फक्त त्याची रिव्हिजन करा, प्रॅक्टिस करा. तुम्हाला वाटत असेल की हे उदाहरण आपल्याला सोडवता येते, परंतु तिथे गेल्यानंतर जर तुमची प्रॅक्टिस नसेल ना तर तुम्हाला ते उदाहरण सोडवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यासाठी ह्या टाईपचे जे उदाहरणं असतात त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजनची गरज असते. आता रिव्हिजनसाठी आपण भरपूर नोट्स दिल्यात, काय स्पष्टीकरण दिलंय, ते सर्व तुम्हाला कुठून भेटणार याच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला पुढे सांगितले जाणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, आता हे सविस्तर माहिती तुम्हाला इथे समजून आली. आता यामध्ये 3 टॉपिक आपले झाले. एक तर अक्षरमाला, ठीक आहे, अक्षरमाला झालं, त्यानंतर अंकमाला आणि त्यानंतर अक्षर, ठीक आहे, अक्षर प्लस अंकमाला, अंकमाला, हे एकूण 3 टॉपिक झाले. आणि या 3 टॉपिक वरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार. किती आरामशीर 7 ते 8 प्रश्न तुम्हाला या 3 टॉपिक वरती विचारले जाणार. आता यामध्ये तुम्हाला कधी कधी काय विचारलं जातं, हे प्रश्नचिन्ह तुम्हाला शेवटी असतं, तर शेवटी नसून तुम्हाला हे मध्ये कुठेही प्रश्नचिन्ह दिलेलं असतं, तर त्याच टाईपने तुम्हाला ते सोडवायचं असतं. कुठेही प्रश्नचिन्ह मध्ये दिलेलं असतं. या टाईपचे उदाहरण तुम्हाला विचारले जातात. चला मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. स्पेशल दारूबंदी पोलीस भरतीसाठी आपण काही नोट्स काढल्यात, काही टेस्ट काढल्यात, काही मागील टीसीएस पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्यात. तर हे सर्व तुम्हाला कुठून भेटणार, कसं भेटणार, त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देत आहे. तर बघा, सर्वप्रथम तुम्ही बघा आपलं नोट्सचं स्वरूप काय असणार आहे, काय काय यामध्ये तुम्हाला भेटणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती देतो. तर आपण जे पण टॉपिक सांगत असतो, मराठीचे जसे टॉपिक सांगितले त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण दिलेला आहे. बुद्धिमत्ताच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सर्व टॉपिक सांगतोय. तर बघा, हे पीडीएफ तुम्हाला इथे भेटून जाईल. यामध्ये वेगवेगळे 5-6 प्रश्नसंच उपलब्ध करून दिलेत. सर्व स्पष्टीकरणासोबत कसे प्रश्न विचारले जातात, कोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न येतात, त्यांना कसं सोडवायचं असतं, सर्व स्पष्टीकरण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. तसेच प्रकारचं मराठीचं झालं, त्यानंतर जर लेटेस्ट जे पेपर झाले ते तुम्हाला या पीडीएफच्या स्वरूपात बघण्यासाठी भेटतील. त्यानंतर मराठीवरती कादंबरीवरती प्रश्न विचारले जातात, तर त्याची लिस्ट तुम्हाला व्यवस्थित सेपरेट बघण्यासाठी भेटून जातील. त्यानंतर इंग्लिशचं देखील तसंच केलं. टीसीएस पॅटर्ननुसार सेपरेट तुम्हाला एक जे बुक आहे, नाहीतर ई बुक आहे, पीडीएफ आहे, ते सेपरेट उपलब्ध करून दिलेत. सर्व टॉपिकचा समावेश करण्यात आलेला आहे. हे मराठीचं झालं, इंग्लिशचं झालं. चालू घडामोडीचं जर म्हटलं तर लेटेस्ट तुम्हाला 1 ते 1.5 वर्षाची चालू घडामोडी यामध्ये दिलेली आहे. लेटेस्ट डिसेंबर पर्यंतची चालू घडामोडी यामध्ये दिलेली आहे. तर ह्यासाठी तुम्ही हे पीडीएफ वापरू शकता चालू घडामोडीसाठी. सामान्य ज्ञानासाठी हे सेपरेट 3 पीडीएफ दिलेत अभ्यासासाठी. यामध्ये आपला भारताचा भूगोल झाला, महाराष्ट्राचा भूगोल झाला, इतर आपल्या इतिहासावरती माहिती झाली, महत्त्वाचे प्रश्न उत्तर झालं, हे 3 पीडीएफ मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिले. ठीक आहे. अजून वरती झालं तर राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीच्या मागील ज्या 2 प्रश्नपत्रिका आपल्याकडे आलेल्या होत्या 2013च्या 16च्या, या तुम्हाला इथे उपलब्ध करून दिल्यात पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. हे सर्व पीडीएफ मध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून वरती आल्यानंतर बघा, इथून वरती टेस्ट सुरू होत आहे. इथून वरती टेस्ट म्हटलं तर एकूण किती टेस्ट आहे बघा, इथून सुरुवात झाली तर त्यानंतर 1 नंबरला, त्यानंतर एकूण 18 टेस्ट तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारच्या भेटून जातील. तुम्हाला थोडक्यात एकदा ओपन करून दाखवतो एक टेस्ट. बघा, ही तुम्हाला यातून एकदा ओपन करून दाखवतो, थोडक्यात दिसेल फक्त. तर बघा, हे टेस्टचं स्वरूप असणार आहे. ठीक आहे. हे टेस्ट, आता यामध्ये प्रत्येक जर म्हटलं तर प्रत्येक टेस्टमध्ये आपण 30-30 प्रश्न ठेवलेले आहेत परीक्षेच्या स्वरूपासारखे. मराठीवरती 30 प्रश्न, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता, गणित नाही परंतु बुद्धिमत्तावरती 30 प्रश्न सॉरी. त्यानंतर सामान्य ज्ञानाचे 30 प्रश्न. त्यानंतर जर विचार केला तर पुढे आपला काय विषय राहिला, इंग्लिश वरती सेपरेट 30 प्रश्न, म्हणजे 30 तुम्हाला स्वरूप सांगतो. इथे बघा, प्रत्येक विषयावरती 30 प्लस 30. ठीक आहे. अशा प्रकारच्या एका टेस्टमध्ये 120, ठीक आहे, एका टेस्टमध्ये 120 आपल्याला प्रश्न प्रॅक्टिससाठी भेटत आहे मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारचं आपण टेस्टचं स्वरूप ठेवलेलं आहे. अशा एकूण किती टेस्ट आहे पीडीएफ स्वरूपात, आपल्या 18 प्लस टेस्ट आहे, ह्या तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. आणि लास्टला जर म्हटलं तर बघा, तुम्ही लास्टला आल्यानंतर सर्व जर म्हटलं तर तुम्हाला स्पष्टीकरणासाठी नाही तर आपल्याला उत्तर जाणून घेण्यासाठी इतर लास्टला आन्सर की बघण्यासाठी भेटून जाईल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय आहे त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या टेस्टच्या पीडीएफ मध्ये लास्टला देण्यात आलेली मित्रांनो. हे जे तुम्ही आहे ते बघू शकता. हे पीडीएफ स्वरूपात तुम्हाला अशा प्रकारचं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. हे तुम्हाला समजून आलं. अजून तुम्हाला यामध्ये काय भेटणार आहे, या नोट्स मध्ये अजून तुम्हाला काय दिलं जाणार आहे ते सांगतो. ह्या अशा प्रकारच्या पीडीएफ तुम्हाला 18 टेस्ट दिले जाणार आहे. ऑनलाईन स्वरूप जाणून घेण्यासाठी 3-4 टेस्ट, ठीक आहे, ऍप्लिकेशन वरती प्रॅक्टिस करण्यासाठी 3-4 सेपरेट ऑनलाईन टेस्ट दिले जाणार आहे. त्या कशा जॉईन करायच्या ते लगेच तुम्हाला ह्या टेस्ट, हे जे स्टडी मटेरियल मी देणार आहे त्यामध्येच माहिती दिली जाणार आहे. ठीक आहे.
तर सविस्तर माहिती देतो तुम्हाला पुढे. बघा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला लगेच त्याच्या पुढे आन्सर पाहिजे असेल तर या पीडीएफ टेस्ट वेगळ्या तुम्हाला सेपरेट 18 ज्या फॉर्मॅट आहे तर 18 फॉर्मॅटमध्ये या वेगळ्या तुम्हाला ज्या टेस्ट आहे त्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये इथे बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे, या सेपरेट आहे वेगळ्या फॉर्मॅटमध्ये. वरती आल्यानंतर इथे जाहिरात वगैरे, त्यानंतर इथे आपल्याला चालू घडामोडी, त्यानंतर इतर अजून काय महत्वाची माहिती. आणि यासोबत तुम्हाला आता यासोबत अजून काय भेटणार आहे ते देखील सांगतो. टीसीएस पॅटर्न नुसार आता लेटेस्ट हे पेपर झालेत ना, या प्रश्नपत्रिका झाल्यात ना, या सर्व तुम्हाला बाकीच्या प्रॅक्टिस करण्यासाठी यामध्ये फ्री मध्ये बघण्यासाठी भेटणार आहे. लेटेस्ट टीसीएस पॅटर्न नुसार आता जे पेपर झालेत हे सर्व तुम्हाला यामध्ये बघण्यासाठी भेटणार आहे प्रॅक्टिस करण्यासाठी. हे सर्व काय आपण कशामध्ये उपलब्ध करून देतोय, आपण आपल्या या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय. तर अशा प्रकारचं आपण या नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे. यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे पुन्हा एकदा सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला कसं जॉईन करायचं त्याविषयी माहिती देतो. तर यामध्ये तुम्हाला 18+ टेस्ट दिल्या जाणार आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. 3-4 ऑनलाईन टेस्ट सरावासाठी दिल्या जाणार आहे, ऑनलाईन जर प्रॅक्टिस करायची असेल तर त्यासाठी. तर त्यानंतर जर विचार केला तर 4ही विषयांचं स्टडी मटेरियल दिलं जाणार आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. या सुद्धा तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये टेस्ट भेटणार आहे. हे झालं. त्यानंतर जर म्हटलं तर टीसीएस पॅटर्न नुसार आता जे पेपर झाले तर लेटेस्ट ते तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी 50+ तुम्हाला पेपर बघण्यासाठी भेटणार आहे. भरपूर आपण दिलेले आहेत आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्व टाईपचे पेपर बघण्यासाठी भेटणार आहे प्रॅक्टिस करण्यासाठी. तर अशा प्रकारचं आपण हे सविस्तर स्वरूप ठेवलेलं आहे जे की तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे सर्व काही तुम्हाला कशामध्ये भेटणार आहे, 189 रुपयामध्ये भेटणार आहे. तर हे सर्व मिळवण्यासाठी तुम्हाला एक नंबर देतोय 91 39 64 31 99. बघा नंबर पुन्हा एकदा सांगतोय 91 39 64 31 99. या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंट झाल्याचा. पेमेंट झाल्यानंतर हा एक प्रायव्हेट टेलिग्राम आहे, ठीक आहे, त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. हा प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे, याचं नाव तुम्ही सर्च करत बसू नका, तुम्हाला कुठेही भेटणार नाहीये. हा एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे, जोपर्यंत तुम्ही लिंक वरती क्लिक करत नाही तोपर्यंत जॉईन होऊ शकत नाही. तर लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जॉईन होऊ शकता आणि लगेचच्या लगेच हे सर्व पीडीएफ आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि अभ्यासाला सुरुवात करू शकता, रिव्हिजन करू शकता. तर अशा प्रकारचे आपण स्वरूप ठेवलेले. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. तर चला पुढील प्रश्न आता आपण बघूया. या प्रश्नाचं जरी म्हटलं तर आपल्याला इथं काय दिलेलं आहे, संख्यांचा गट दिलेला आहे. यातील आपल्याला चुकीची संख्या ओळखायची, गटात न बसणारी संख्या इथं आपल्याला ओळखायची आहे. तर आता आपण हे सोडवण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम आपण ज्या पण संख्या आहे त्यांची मांडणी करून घेऊया. इथं वतीच मांडणी करूया जेणेकरून थोडी जास्त जागा भेटेल. 13 संख्या दिली आहे, 18 संख्या दिली आहे, 26, त्यानंतर 37, त्यानंतर पुढे जर विचार केला तर 52, 68, 88, त्यानंतर 111 अशा प्रकारच्या संख्या आपल्याला दिल्यात. आता यामध्ये आपल्याला संबंध काय आहे ते ओळखायचं. सर्वप्रथम 13 पासून इथं 18 संख्या आले, 18 पासून जर विचार केला तर 26 संख्या, 26 पासून 37, 37 पासून 52, 52 पासून 68, 68 पासून 88, 88 पासून 111. तर अशा प्रकारच्या संख्या इथं आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. आता 13 पासून 18 आलेत म्हणजे प्लस किती झालेलं आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. आता 13 पासून 18 आले म्हणजे प्लस इथं 5 झालेत. 13 मध्ये प्लस 5 केल्यानंतर इथं 18 येतात. 18 मध्ये इथं 26, 18 मध्ये आता 18 मध्ये किती प्लस केल्यानंतर 26 येतात, प्लस 8 केल्यानंतर, बरोबर 18 आणि 8 26 होतात. 26 मध्ये अशाच प्रकारचा जर विचार केला तर प्लस 11 झाल्यानंतर 37 येतात. तर 37 मध्ये इथं 52, ठीक आहे, इथं 52 किती प्लस झाल्यानंतर 52 येतात ते आता आपल्याला इथं बघायचंय. आता इथे जर विचार केला तर आता प्लस 15 झाल्यानंतर इथं 52 येतात. इथे जर विचार केला तर प्लस 16 झाल्यानंतर इथं 68 येतात. 68 त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथं 88 दिलेत. तर इथे आता विचार केला तर प्लस 20 झाल्यानंतर 88 येतात. त्यानंतर प्लस 23 झाल्यानंतर इथं काय येतं आपल्याला 111 आलेली संख्या बघण्यासाठी भेटत आहे. आता यामध्ये कॉमन बघा काय झालेलं आहे, इथं 5 आहे, त्यानंतर इथं 8 आहे, त्यानंतर 11, त्यानंतर 15, 16, त्यानंतर 20, त्यानंतर 23 अशा प्रकारचं इथं गट झालेलं बघण्यासाठी आपल्याला भेटत आहे. तर इथे बघा आपल्याला 5 पहिले आले होते म्हणजे 13 मध्ये प्लस 5 केल्यानंतर 18 येतात. त्यानंतर इथं 8 आले, 5 पासून इथं काय आलेत 8 आलेत म्हणजे इथे किती झाले प्लस 3 झाले. 8 पासून इथं 11 आले, प्लस 3 झाले. त्यानंतर इथं 11 पासून इथं 15 आले, प्लस किती झाले 4 झाले. पुढे जर विचार केला तर प्लस 1 झालाय. त्यानंतर पुढे जर विचार केला तर यामध्ये प्लस 4 झाले आणि त्यानंतर पुन्हा इथं प्लस 3 झालेलं आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. तर मग आता आपल्याला चुकीची किंवा विसंगत संख्या ओळखायची म्हणजे इथं घोळ कुठं दिसतोय, इथे आपल्याला प्लस 3 झाले होते, इथे पण प्लस 3 झाले होते.
ते इथे पण +3 झालेत. इथे आपल्याला काहीतरी घोळ झालेला बघण्यासाठी भेटत आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या दोन संख्येमध्ये काहीतरी घोळ आहे अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटत आहे. आता इथं 3 इथं वाढ होत चालली होती, तर जर विचार केला इथं 11 आले, तर इथे 11 मध्ये पण +3च व्हायला पाहिजे होते. इथे प्लस किती झाले? 4 झाले. ठीक आहे, इथं +3 झाले, त्यानंतर इथं किती यायला पाहिजे होते? इथं 14 इथं यायला पाहिजे होते, कारण 11 मध्ये +3 केल्यानंतर 14 येतात. आणि जर 37 मध्ये 14 ऍड केलं तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं 51. परंतु इथे एक जास्त ऍड झाल्यानंतर इथं आपली पूर्ण ही जी मांडणी ती बिघडून गेली. आता इथं 14 आले, बरोबर. आता 14 मध्ये प्लस पुन्हा इथं 3 केले, +3 केले, तर आपल्या प्रश्नाचं इथे जर म्हटलं तर इथे बघा एकूण 17 होतात. 14 + 3 17. 17 आता कशामध्ये ऍड करायचे? 51 मध्ये 17 ऍड करायचे, तर प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं? 68. आणि 17 मध्ये आता पुन्हा इथं जर विचार केला तर इथं +3च झालेलं बघण्यासाठी भेटत आहे. त्यानंतर 20 येतात, आणि त्यानंतर जर विचार केला 38 मध्ये एकूण जर विचार केला 20 प्लस केलं तर प्रश्नाचं उत्तर काय येतं? 88 येतं. ठीक आहे, म्हणजे ही मांडणी आपल्याला योग्य इथं झालेली बघण्यासाठी भेटत आहे. म्हणजे आपल्याला विसंगत संख्या कोणती सांगता येईल यातील? मग आपल्याला इथं 52च्या ऐवजी इथं ही जी 52 संख्या दिलेली आहे तिच्या ऐवजी 51 संख्या असायला पाहिजे होती, तेव्हा आपली ही जी मालिका आहे ती योग्य पूर्ण झाली असती. तर यावरून आपल्याला विसंगत संख्या, वेगळी संख्या कोणती सांगता येईल? ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढील बघा, आपल्याला पुढील टाईप कसा दिलेला आहे? एबीसीडीची मांडणी दिलेली आहे. आता यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? या टाईपचे सुद्धा तुम्हाला जे प्रश्न आहेत ते विचारले जाणार. जे पण टाईप आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत. जे पण महत्वाचे नाहीये ते उदाहरणं या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेतले जाणार नाहीये, कारण एकूण 30 प्रश्न येणार आहे. तर 30 जर म्हटलं तर आपल्याला 30 कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न येतील ते सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले जाणार आहे. तर बघा, या टाईपचं जर उदाहरण आलं, ठीक आहे, या टाईपचे उदाहरणं तुम्हाला येतातच. जर उदाहरण आलं तर सर्वप्रथम तुम्हाला जे पण पेज असतं पेज, त्यावरती अशा प्रकारचे जे पण उदाहरण आहे ती मांडणी करून घ्यायची. ठीक आहे, इथं गॅप, त्यानंतर इथं बी, त्यानंतर इथे गॅप, पुन्हा ए, त्यानंतर बी. ठीक आहे, अशा प्रकारची इथं आपण मांडणी केली. आता ही मांडणी केल्यानंतर सर्वप्रथम यामध्ये आपल्याला किती संख्या किंवा किती अक्षरं दिसत आहे ते मोजायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे, 12 आपल्याला एकूण अक्षरांचा गट आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. यातील काही गाळलेली अक्षर आहेत ते आपल्याला शोधायची आहेत, आणि ते आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असतं. जेवढ्या पण संख्या असतील, जसं की इथं 12 आहे म्हणजे 4चा गट होणार, 2चा गट होणार, म्हणजे या ज्या संख्यांचा गट आहे तो योग्य आपल्याला झाला पाहिजे. जसं की 4चा केला तर 1 2 3 4. ठीक आहे, 1 2 3 4. ठीक आहे, 1 2 3 4 अशा प्रकारचा इथे 4 संख्येचा इथे गट झाला. बरोबर, 4चा गट करू शकतो, नाहीतर आता 12 म्हणजे 6चा पण गट योग्य होतो. 6 × 2 अशा प्रकारचा सुद्धा आपण गट करू शकतो. ठीक आहे, जर 15 एकूण संख्या असतात तर आपण 5चा गट केला असता, 3चा गट केला असता. ठीक आहे, योग्य गट व्हायला पाहिजे. जो आपण गट करतोय त्यामध्ये सर्व गटामध्ये सारख्या जे पण संख्या किंवा अक्षर यायला पाहिजे. आता इथं आपल्याला अक्षर दिलेत, आपण 6 करून बघूया. 1 2 3 4 5 6. ठीक आहे, इथं 6चा जर गट केला, ठीक आहे, तर इथं आपण अशा प्रकारची इथं रेष मारली तर इथं 6चा गट झाला. याच्यात पण 6 आणि याच्यात पण 6, म्हणजे 6 अक्षरांचा इथं आपण गट केला, आणि त्यानुसार आपल्याला हे सोडवायचं असतं अतिशय सोप्या पद्धतीने. आता इथे जर विचार केला तर पहिला ए दिलेला आहे, बरोबर, म्हणजे इथं गाळलेल्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पहिला काय येणार? एच येणार, बरोबर की नाही? अशा प्रकारचं आपल्याला इथं सोडवायचंय. शेवटी जर म्हटलं तर इथे बी आहे, इथे पण शेवटी बी दिसत असेल. शेवटून 2 नंबरला जर म्हटलं तर आता आपण ते शोधूया, काही प्रॉब्लेम नाही. आता इथं काय आहे? 2 नंबरला जर विचार केला तर इथं 2 नंबरचं अक्षर आहे बी, बरोबर. मग इथे पण काय येणार? बी हेच अक्षर येणार. यामध्ये या गटामध्ये बी 2 नंबरला अक्षर आहे, यामध्ये पण बी अक्षर येणार. त्यानंतर इथे बघा, पहिल्या गटामध्ये 3 नंबरला बी अक्षर आहे, इथे दिलेलं नाहीये, तर इथे सुद्धा काय येणार? बी हेच अक्षर येणार. त्यानंतर बघा 4 नंबरला ए अक्षर आहे, दोन्ही गटामध्ये हे सारखंच आहे. ठीक आहे, आता जर विचार केला तर शेवटचं आपल्याला अक्षर फक्त बाकी कोणतं? आपल्याला इथे एक अक्षर बाकी आहे, इथे एक अक्षर बाकी आहे, आणि दोन्ही गटामध्ये नेमकी इथलेच अक्षर बाकी आहे. तर आपण काय करायची? ही मांडणी सर्वप्रथम करून घेऊया. इथं आपल्याकडे अक्षर कोणकोणते आलेत? इथं बी आले, त्यानंतर इथलं एक अक्षर बाकी आपल्याकडे, त्यानंतर ए बी, आणि त्यानंतर इथलं एक अक्षर आपल्याकडे बाकी आहे. तर अशा प्रकारचं जर केलं तर बघा, आता आपल्याकडे काय येत आहे? इथं पर्याय कोणतं बरोबर दिसत आहे? यामध्ये आपल्याला पर्याय कोणते दिसत आहे? इथं बी आहे. त्यानंतर इथं जर विचार केला तर इथं आपल्याला एक अक्षर सोडून द्यायचंय बी. इथं सर्व पर्यायामध्ये ए आहे, ए नी सुरुवात होत आहे, तर इथं बी नी सुरुवात झाली. इथूनच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे येत आहे, आणि इथं पण बी येईल. ठीक आहे, त्यानंतर इथं ए आहे बघा, इथं मध्ये ए तुम्हाला दिसत असेल, आणि त्यानंतर इथे पण बी, आणि शेवटी पण बी तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, या टाईपचे हे उदाहरण आहे. लगेच
लगेच आपल्याला सुटून येत आहे. पर्यायामध्ये एकच असं पर्याय दिसत आहे, त्यामध्ये बी नी सुरुवात होत आहे आणि त्यानंतर बाकीची जे अक्षर मांडली तरी ते लगेच आपल्याला समजून येत आहे. म्हणजे अशा टाईपचे हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. अतिशय सोप्या पद्धतीने हे प्रश्न येतात, ते अशा प्रकारचे तुम्हाला सोडवायचे असतात. तर आता पुढील टाईप जर म्हटलं तर 6 नंबरचा प्रश्न आहे. 6 नंबरचा जर म्हटलं तर आपला 6 नंबरचा टॉपिक चालू आहे. आता हा कसा आहे ते समजून घ्या. सहसंबंध आपल्याला ओळखायचा असतो. सहसंबंधावरती तुम्हाला एक तर संख्यावरती प्रश्न विचारला जाणार, ठीक आहे, संख्यावरती प्रश्न विचारला जाणार, नाही तर अक्षरावरती, ठीक आहे, अक्षरावरती सहसंबंध, नाही तर शब्दावरती आपल्याला सहसंबंध. हे जे 3 टॉपिक आहे, ठीक आहे, एकच टॉपिक आहे परंतु यामध्ये 3 भाग पडतात. सहसंबंध आपल्याला संख्यामधील, अक्षरामधील आणि शब्दांमधील ओळखायचा असतो. तर या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता हे प्रश्न तुम्हाला कसे सोडवायचे ते तुम्हाला मी सांगतो. आता इथे सर्वप्रथम संख्येवरील उदाहरण आलेले आहे ते आपण बघूया. आता इथे काय दिलेलं आहे, 5 संख्या दिले, 5 पासून 35 आले. आता आपल्याला या दोघांचा संबंध काय आहे ते ओळखायचा आणि त्याच प्रकारे पुढील आपल्याला या संख्येचा कोणत्या संख्येशी संबंध येईल ते आपल्याला ओळखायचे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येतील ते आपल्याला सांगायचे. आता इथे जर विचार केला तर 5 दिलेत आणि 5 पासून जर विचार केला तर 35 आलेत. 7 पासून काय येईल ते आपल्याला काढायचे, ठीक आहे, इथं प्रश्न चिन्ह. तर अशा प्रकारचे हे सोडवायचे. आता इथं 5 पासून इथं 35 आले, म्हणजे जर विचार केला तर 5 7 ते 35, ठीक आहे, अशा प्रकारचं. म्हणजे जर विचार केला तर आपण इथं 5 आहे त्याला गुणाकार 7 ने केला तर आपल्या प्रश्नाचं 35 उत्तर येतं, बरोबर. परंतु 7 ला आता कोणत्या संख्येने गुणाकार करायचा, नक्की संबंध काय आहे ते आपल्याला कसं समजणार. तर इथं 5 आहे, ठीक आहे, हा पहिल्यांदा जर म्हटलं तर इथं 5 संख्या होती आणि पुढील आपल्याला मूळ संख्या दिलेली आहे, ठीक आहे. पुढे जर विचार केला तर आपल्याला 3 5 7 अशा प्रकारच्या मूळ संख्या दिसत असेल तर 5 संख्या आल्यानंतर पुढील आपल्याला मूळ संख्या 7 आहे त्याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 35 येतात, अशा प्रकारचं दिलेलं आहे. तर 7 नंबरची मूळ संख्या कोणती येईल मग सांगा बरं. 7 नंबरची मूळ संख्या तर 7 गुणिले 11, ठीक आहे, कारण 7 नंतर मूळ संख्या कोणती आहे 11. तर यांचा जर गुणाकार केला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 77. मग मूळ संख्यांना जर गुणाकार केला पुढील संख्येचा तर आपल्याला काय येतं 77. मग 77 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार. हे समजलं सहसंबंध यावरती हे उदाहरण समजलं संख्यावरती. आता अशाच प्रकारचं हे शब्दावरती उदाहरण, ठीक आहे, शब्दावरती पण असतं आणि अक्षरावरती सुद्धा तुम्हाला याच टाईपचं उदाहरण असतं. आता सर्वप्रथम शब्द बघूया. तर इथं बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, इथं बूट मोजे, जसे की इथं बुटाच्या आत मोजे घालतात तर शर्टाच्या आतमध्ये काय घालतात, बनियान घालतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार. या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि हे पण त्याच टाईपचे. इथं आपल्याला विलयन द्रव्य दिलंय तर गोठण्याचं काय येईल अशा प्रकारचं आपल्याला इथे दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे 8 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल संगणन, ठीक आहे, अशा प्रकारचं. हे पण त्याच टाईपचं उदाहरण झालं. आता पुढे बघा याच टाईपचं उदाहरण आहे अजून एक. हे बघा आपल्याला अशा प्रकारचं आहे. इथे आता अक्षरावरती सर्वप्रथम आपण संख्या बघितलं, शब्द बघितला, आता अक्षर दिलेलं आहे, ठीक आहे. सर्वप्रथम आपण संख्यावरील उदाहरण बघितलं, त्यानंतर पुढे जर विचार केला तर शब्दावरती उदाहरण बघितलं सहसंबंधाचं. आता अक्षरावरील हे उदाहरण आहे. तर यामध्ये काय क्रिया झालेली ते आपण बघूया. तर यामध्ये बघा आपल्याला त्याच टाईपचं करायचंय. इथे नंबर दिले, या नंबर म्हणजे इथे काय आपल्याला अक्षर दिले त्यापासून हे आलं तर यापासून पुढे कोणती अक्षर येतील ते आपल्याला शोधायचंय. त्याच प्रकारे आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीने. आता जर विचार केला तर सर्वप्रथम आपल्याला संबंध काय ते ओळखण्यासाठी इथं नंबर इथं मी नोट करून घेतलं, ठीक आहे, नंबर अशा प्रकारचं इथं नोट करून घेतलं. आणि त्यानंतर दुसरा आपल्याला शब्द काय दिलेला आहे गोष्ट, ठीक आहे. तर आपण इथं गोष्ट शब्द जो आहे तो इथे घेऊया अशा प्रकारचा. आता नंबर पासून इथं काय आलेला आहे तो नंबर आपण इथं खाली घेऊया, म्हणजे जे पण अक्षर आले असतील ते आपण इथं खाली घेऊया. तर इथे जर विचार केला तर अशा प्रकारची हे सर्व अक्षर खाली घेतली. आता याच्यापासून काय येतील ते आपल्याला सांगायचंय. इथे जर विचार केला तर आपल्याला काय दिसत आहे, उलटा पालट झालेली दिसत आहे. एका खाली एक मांडल्यानंतर लगेच आपल्याला दिसत असेल बघा, उलटा पालट अशा प्रकारची झालेली बघण्यासाठी भेटत असेल, ठीक आहे. अशा प्रकारची उलटा पालट म्हणजे तिरकस गुणाकारासारखं इथं मांडणी केलेली आहे. आता यामध्ये होती 6 अक्षर परंतु यामध्ये आहे 5च अक्षर. मग आता याचं कसं करायचं ते बघूया. याचं पण आपण उलटा पालट करूया, याचं पण उलटा पालट करूया आणि याच्या खाली हेच घेऊया. म्हणजे इथं एच आला, त्यानंतर इथं जी आला, त्यानंतर इथं एस आला आणि त्यानंतर इथं ओ आणि इथं टी. म्हणजे हे आपलं जे पण अक्षर आहे ते तयार झालं या मांडणीनुसार, ठीक आहे. सहसंबंध म्हणजे याचा संबंध जसा होता तसंच आपण याचा संबंध काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. एच जी एस कुठे बघा इथं आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये हे पर्याय योग्य दिसत असेल. म्हणजे या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. यामध्ये आपल्याला जेवढं पण ट्रिक असेल ते यूज करून बघायचं. आता इथं ही ट्रिक यूज होती त्यामुळे आपल्याला समजून आली आणि लगेच आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आता पुढे जर म्हटलं तर विसंगत, ठीक आहे, विसंगत वरती. आता विसंगत हा पुढील टॉपिक आहे विसंगत. आता यामध्ये पण विसंगत संख्या ओळखा, विसंगत संख्या ओळखा, विसंगत अक्षर ओळखा आणि विसंगत शब्द ओळखा. यामध्ये पण हे 3 कॉमन टॉपिक आहे.
तर त्यावरती प्रश्न विचारले जातात. मेन टॉपिक काय? विसंगत. विसंगत घटक ओळखा, मग ज्या संख्या असो, अक्षर असो, शब्द असो, यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. या टाईपचे तुम्हाला प्रश्न असतात. आता जसे की इथं पणजी दिले, त्यानंतर दिसपूर, रांची, अहमदाबाद. आता जर विचार केला तर यामध्ये जर विचार केला तर अहमदाबाद सोडून बाकी सर्व शहर आहे, आणि हे जर म्हटलं तर अहमदाबाद हे राजधानी आहे. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे विसंगत झालं इथं. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला कॉमन विचारले जातात. पुढे बघा, आपल्याला संख्यावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, इतरांपेक्षा विसंगत वरतीच प्रश्न आहे. विसंगत वरतीच प्रश्न आहे, फक्त आपल्याला संख्यावरील हा प्रश्न बघण्यासाठी भेटत आहे. संख्या नाही, अक्षरावरती आहे. ठीक आहे, तर अक्षर आपल्याला काय दिलेलं आहे? अशा प्रकारचे हे अक्षर दिलेत. या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. जेवढे पण मी तुम्हाला टाईप सांगत आहे त्या टाईप वरतीच तुम्हाला उदाहरणं विचारलेली बघण्यासाठी भेटणार आहे. हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे. जे टाईप मी तुम्हाला सांगतोय ना, याच टाईपचे तुम्हाला 90% उदाहरणं परीक्षेमध्ये आलेली बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे, तर बघा, आता इथं आपल्याला पहिले काय दिलेलं आहे? IHKL अशा प्रकारचे दिलेलं आहे. तर जर विचार केला तर आपल्याला विसंगत ओळखायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये जी क्रिया झालेली आहे तीच याच्यामध्ये असेल, तीच याच्यामध्ये असेल, ती याच्यामध्ये असेल, परंतु या चारपैकी एकामध्ये वेगळी क्रिया असेल, तिन्हांमध्ये सारखी असेल आणि एकामध्ये वेगळी असेल. तर कोणामध्ये वेगळी क्रिया आहे ती आपल्याला शोधायची. ठीक आहे, सर्वप्रथम इथं वरती घेऊया जेणेकरून आपल्याला समजून येईल. इथं सर्वप्रथम IHK आणि L. ठीक आहे, नंतर आपण डायरेक्टली मांडणी करूया पहिल्यापासून. हे जे पहिलं पर्याय आहे त्याचं बघूया. इथं I आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं I पासून पुढे काय आलंय? H. ठीक आहे, तर इथं H घेतलं, H पासून काय आलंय? K आणि त्यानंतर L. तर यामधून हे बघूया, यामधून हे बघूया आणि यामधून हे बघूया. तर यांचा संबंध काय आहे? इथं -1 झालेला आहे, बरोबर. इथं +3 झालेत, त्यानंतर +1 झाले. अशा प्रकारचा संबंध दिसत असेल. पुढे 2 नंबरचं उदाहरण घेऊया, म्हणजे 2 नंबरचा पर्याय. इथं G दिलाय, त्यानंतर पुढे जर विचार केला तर F, त्यानंतर H आणि J. ठीक आहे, आता यांचा संबंध बघूया. यांचा संबंध अशा प्रकारचा. तर यामध्ये जर विचार केला तर आपल्याला काय करायचं? इथं बघा, आता आपल्याला विचार करायचा इथं कसं प्रकारचं झालेलं आहे. इथं बघा आपल्याला कसं झालंय, इथं आपल्याला -1 झालंय यामध्ये, म्हणजे ABCDच्या क्रमानुसार इथं +2 पुढील 2 नंबरचं अक्षर, आणि इथे सुद्धा पुढील 2 नंबरचं अक्षर आपल्याला बघण्यासाठी भेटत असेल. ठीक आहे, आता पुढे 3 नंबरचा जर विचार केला तर 3 नंबरचं C दिलंय, त्यानंतर B, त्यानंतर पुढील जर विचार केला तर E, त्यानंतर EF. ठीक आहे, यांचा संबंध बघूया. ठीक आहे, यांचा संबंध कसा आहे? तर यामध्ये जर विचार केला तर -1 आहे, +3 आहे, म्हणजे पुढील 3 नंबरचं अक्षर, आणि पुन्हा +1 आहे, अशा प्रकारचं. 4 नंबरचा जर विचार केला तर इथं आपल्याला 4 नंबरचं काय दिलेलं आहे? E. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय दिलंय? DGH. ठीक आहे, अशा प्रकारचं. तर अशा प्रकारचं यांचा संबंध बघूया. आता यांचा संबंध बघितला तर इथे सुद्धा आपल्याला काय झालंय? -1 +3 आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला +1 झालेलं बघण्यासाठी भेटत आहे. तर या तिन्हांमध्ये काय झालंय? -1 +3 त्यानंतर +1 अशा प्रकारचं. तिन्हांमध्ये सारखंच आहे. ठीक आहे, तिन्हांमध्ये सारखीच क्रिया आहे, परंतु यामध्ये बघा आपल्याला विसंगत म्हणजे वेगळी क्रिया झालेली बघण्यासाठी भेटत आहे. जे ऑप्शन 2 आहे हे मग आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचं आपल्याला हे सोडवायचं असतं. समजून आलं तुम्हाला कशा प्रकारचं सोडवलं? चला पुढील प्रश्न. आता विसंगत वरतीच प्रश्न आहे. इथं आपल्याला बघा आता संख्यावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, संख्यावरती विसंगत घटक किंवा संख्या यावरती प्रश्न आलेला आहे. आता संख्या आपल्याला विसंगत ओळखायची. सर्वप्रथम आपण शब्द ओळखला, त्यानंतर अक्षर आणि संख्या सर्व टाईप आपण बघणार आहोत. त्यासाठी फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा. माझ्यासोबत माझ्या अगोदर सर्व प्रश्न सोडून उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. या 12 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विसंगत संख्या कशी शोधता येईल? शक्यता तुम्हाला जास्तीत जास्त या टाईपच्या उदाहरणामध्ये आपल्याला शक्यता वर्ग दिलेले असतात किंवा घन दिलेले असतात एखाद्या संख्येचे, किंवा वर्गमूळ दिलेले असतात, किंवा तुम्हाला यामध्ये अजून बेरीज वजाबाकी दिलेली असते. ठीक आहे, हे जे 4 टाईप आहे त्यावरतीच तुम्हाला शक्यता या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात संख्यामध्ये. आता यामध्ये जर विचार केला तर आपल्याला 53 संख्या दिली सर्वप्रथम, तर 53 इथे घेऊया. त्यानंतर पुढे 86 आहे, 86 आपण इथे घेऊया. त्यानंतर 96 आणि त्यानंतर 64. आता यामध्ये जर विचार केला तर इथं वर्ग तर आपल्याला दिसत नाहीये, घन दिसत नाहीये, वर्गमूळ दिसत नाहीये. तर आता बेरीज वजाबाकी आपण करून बघूया. इथं 5 आहे, 5 + 3 जर विचार केला तर प्लस केल्यानंतर किती येतात? 8 येतात. आणि याच्यामध्ये जर विचार केला तर 8 आणि इथं 16 किती येतात? 14 येतात. तर इथे काही लिंक लागते का? नाही लागत. तर दुसरं करून बघूया. इथं 5 आहे, ठीक आहे, 5 मधून 3 गेले, किती राहिले? 2. त्यानंतर 8 मधून 6 गेले, किती राहिले? 2. 9 मधून जर विचार केला तर 6 गेले, किती राहिले? 3 राहिले. आणि 6 मधून 4 गेले तर 2 राहिले. तर बघा इथे आपल्याला विसंगत दिसत आहे. बाकी जर म्हटलं तर यांची वजाबाकी केली तर 2 आपल्याला वजाबाकी येते, परंतु इथे 3 येते. म्हणजे विसंगत मग संख्या कोणती झाली? 96 ही आपली इथं विसंगत संख्या झाली. या टाईपने सुद्धा आपण हे सोडू शकता. या टाईपचे उदाहरणं तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये विचारलेली गेलेली बघण्यासाठी भेटतील. तर आता आपल्याला 13 नंबरचा प्रश्न बघूया आपण पुढील प्रश्नाचं.
तर इथे जर म्हटलं तर आपल्याला एक काही अक्षरे दिलेत, ठीक आहे, आणि काही आपल्याला संकेत दिलेत. तर हा आपला संकेत दिलाय. आता सांकेतिक भाषा किंवा आता बघा इथं तुम्हाला सांगतोय सांकेतिक भाषा, ठीक आहे, सांकेतिक भाषा यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नक्कीच. भाषावरती नाही आला तर सांकेतिक लिपीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार, नाहीतर सांकेतिक संकेत जे पण असतात त्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. भाषा लिपी काही पण असतं. पुढे आपल्याला महत्वाचं काय असणार आहे टॉपिक, आपल्याला सांकेतिक भाषा लिपी स्वरूप जे पण असेल ते, ठीक आहे. आता इथे आपण बघूया इथे काय दिलेलं आहे. आता आपल्याला सांकेतिक इथं भाषावरती प्रश्न आलेला आहे. आता इथे जर विचार केला तर इथे बघा आपल्याला एक काही अक्षर दिलेत आणि त्यांचा इथं संकेत दिलाय, आपल्याला काही संख्या दिल्यात त्याच्यासाठी. तर हे आपण मांडणी करून घ्यायची. याच्यासाठी हे दिलंय, याच्यासाठी हे दिलंय, तर आपल्याला पुढील जे पण संख्या दिल्यात किंवा अक्षर दिल्यात त्याच्यासाठी पुढे काय येईल ते आपल्याला सांगायचं असतं. म्हणजे आपल्याला अक्षरांसाठी कोणत्या संख्या येतील ते सांगायचं असतं. इथे आपल्याला संकेत दिलेला आहे त्यावरून पुढे आपल्याला शोधायचं असतं. त्यानुसारच आपण हे सोडवणारच आहोत. इथे आपल्याला काय दिलेलं आहे ही अक्षर सर्वप्रथम आपण इथे नोट करून घेऊया, ठीक आहे. अशा प्रकारचं आपण हे पहिली जे पण अक्षर आहेत ते आपण इथे नोट करून घेतली. त्यांचा संकेत काय दिलेला आहे तो त्याच्या प्रत्येक अक्षराचा खाली एक एक जे पण संख्या आहे ती आपण इथे मांडणी करून घेतली. अशा प्रकारचं पुढे काय आपल्याला इथं 4 दिलंय, ठीक आहे. अशा प्रकारचं इथं याच्या पण खाली आपल्याला काय इथं अक्षर दिलेत किंवा संख्या दिलेत ज्याच्या खाली त्याच्या अक्षर जे आहेत ते येतात ते आपण मांडणी करून घेतली. या टाईपनी सुद्धा आपण हे सोडू शकतो. तर आपल्याला पुढे काय दिलेलं आहे ग्रुप अक्षर म्हणजे ग्रुप एक शब्द दिलेला आहे, तर त्याच्यासाठी काय येईल ते आपल्याला शोधायचंय. तर त्याच्यासाठी आपण अशा प्रकारची मांडणी केली. आता बघूया इथं बघा इथं जी ला इथं 2 आहे, आर ला 7 आहे, ए ला 3 आहे, पी ला 5 आहे, त्यानंतर ई ला 4 आहे. अशा प्रकारची आपण इथं मांडणी केली. इथे सुद्धा आर ला 7 आहे, इथे सुद्धा 2 नंबरच्या याच्यामध्ये आर ला 7 आहे. अशा प्रकारचं 7 नंबरचं जे पण अक्षर आहे ते आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे 7 संख्या दिलेल्या आहे आर या अक्षरला, ठीक आहे. समजून आलं तुम्हाला. तर आता इथे आपल्याला जी चं बघायचं. जी ला मग काय येईल, इथं जी ला 2 आहे तर इथे पण 2 येईल. इथं आर ला काय येतं 7 आहे तर इथे पण 7 येईल. इथं ओ ला पुढे काय आहे 6 आहे, ठीक आहे. ओ ला 6 आहे तर इथे पण 6 येईल. मग यू ला पुढे जर विचार केला तर यू ला 8 आहे तर इथे पण 8 येईल. पी ला इथे काय आहे 5 आहे तर इथे पण 5 येईल. मग अशा प्रकारची इथं आपल्याला हे जी पण संख्या आहे ती मिळाली 27. त्यानंतर 27,685. अशा प्रकारचा ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर मिळालं. पुढे बघा पुढे जर विचार केला तर त्याच टाईपचं उदाहरण आहे. इथे फक्त आपल्याला संख्याऐवजी इथं काय आता अक्षर आहे. या अक्षरांसाठी हे अक्षर आलेत, या अक्षरांसाठी हे अक्षर आलेत. तर पुढे या अक्षरासाठी कोणती अक्षर येतील ते आपल्याला शोधायचंय. तर एकदम सोपं पद्धतीने हे सुद्धा त्याच टाईपने तुम्ही सोडू शकता. जसं की इथं याची पण मांडणी करून घेऊया. इथं काय दिलेलं आहे पी ए त्यानंतर आर ई एन टी, ठीक आहे. त्याच्यापासून इथं काय आलेलं आहे हे आलंय. तर यांची मांडणी आपण इथे खाली करूया, ठीक आहे. तर इथे जर विचार केला तर इथं बी डी त्यानंतर पुढे आहे एफ जी त्यानंतर जे आणि के या टाईपची आपण इथं मांडणी केली आणि त्यानुसारच आपण इथं ही सुद्धा मांडणी करू शकतो. बघा इथं आपल्याला सेकंड नंबरचे यापासून हे याचा संकेत हा दिलाय. तर इथं चिल्ड्रन शब्द दिलेला आहे तर तो सुद्धा आपण इथं त्याची मांडणी करून घेऊया. LDREN, ठीक आहे. अशा प्रकारचा. त्यानंतर याच्या खाली हे अक्षर येतात ते आपण मांडणी करून घेऊया. MO त्यानंतर X त्यानंतर QU, ठीक आहे. पुढे काय एफ जी आणि जे, ठीक आहे. अशा प्रकारचं. तर आपल्याला पुढे कशाचं शोधायचंय याचं रिप्रिंटचं शोधायचंय. रिप्रिंट तर हे आपण इथे थोडक्यात खाली मांडूया. रिप्रिंट REPRINT, ठीक आहे. अशा प्रकारचं. तर याच्या आपल्याला याच्यासाठी कोणती अक्षर येतील ते शोधायचंय. तर यांचा अशा प्रकारचा आपण इथे जोड्या लावून घेऊया. बघा अशा प्रकारचं आहे. याच्यासाठी काय अक्षर आहे, याच्यासाठी काय अक्षर आहे, हे सर्व अक्षरांच्या आपण जोड्या लावल्या. या टाईपने आपण सोडू शकता. वेगळी क्रिया असेल तर तीही करून बघायची. असं नाही की एखादं उदाहरण आलं तर ते याच टाईपने सोडवावं लागेल. वेगळी सुद्धा क्रिया करावी लागते. परंतु आता हे उदाहरण आलंय तर याच टाईपने हे सोडवायचंय. आपण अशा प्रकारचं बघूया. तर इथं आर साठी कोणतं इथं आलेलं आहे, आर साठी इथं एफ आलेलं आहे, बरोबर. तर इथं एफ घेतला त्यानंतर ई. इथं बघा ई साठी काय आलेलं आहे जी आलेलं आहे. त्यानंतर जर विचार केला तर पी साठी कुठे आहे बघा पी इथं बी आलेलं आहे. पीच्या खाली बी इथे तुम्हाला दिसत असेल. इथं आरच्या खाली पुन्हा इथं काय आलेलं आहे आरच्या खाली इथं एफ आलेलं आहे बघा. इथे पण एफ इथे पण एफ, ठीक आहे. त्यानंतर आयच्या खाली इथं एक्स आलेलं आहे. पुढे एनच्या खाली काय आलेलं आहे जी आलेलं आहे. त्यानंतर टीच्या खाली काय आलेलं आहे की आलेलं आहे. म्हणजे हे जे अक्षर आहेत ते आपल्याला मिळाली. तर बघा हे अक्षर तुम्हाला कुठे दिसत असेल इथं तुम्हाला जर विचार केला तर लास्टला के जे एक्स, ठीक आहे. अशा प्रकारचं. इथे आपल्याला मध्ये काय दिसत आहे एफ, ठीक आहे. एफ म्हणजे जर म्हटलं तर आपल्याला पर्याय कोणता योग्य दिसत असेल ऑप्शन क्रमांक 4 हे पर्याय आपला योग्य असणार आहे. बघा अशा प्रकारचं ऑप्शन क्रमांक 4 आपण योग्य पर्याय इथं शोधून काढलं. या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात.
आता चला पुढे जर विचार केला तर बघा इथं आपल्याला वेगळ्या टाईपचं एक उदाहरण आहे, परंतु आपल्याला या परीक्षेसाठी हे उदाहरण शक्यता विचारले जाणार नाहीये या टाईपचं उदाहरण. त्यानंतर या टाईपचंही शक्यता उदाहरण विचारले जाणार नाहीये. पुढे बघा, पुढे जर विचार केला तर 17 नंबरचा प्रश्न या टाईपचं सुद्धा तुम्हाला विचारलं जाणार नाहीये, परंतु एकदा थोडक्यात एक्सप्लेन करतो. इथं आपल्याला इथं एक चिन्ह दिलेलं असतं आणि यावरतून यांची जी पण बेरीज आहे, वजाबाकी, गुणाकार जे पण असेल त्याने यांची इथं व्हॅल्यू आलेली, किंमत इथं एवढी आली, याच्यापासून हे आलं तर पुढे यांच्यापासून काय येईल ते आपल्याला शोधायचं असतं. या टाईपनी हे तुम्हाला सोडवायचं असतं. म्हणजे आपण मागील उदाहरण सोडले त्या टाईपनी सुद्धा हे तुम्ही सोडू शकता. पुढे बघा समीकरण. ठीक आहे, समीकरणावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. आता पुढील इथून पुढे असे काय महत्त्वाचे टॉपिक आहे ज्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणार. त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा आणि अजून आपल्याला टीसीएस पॅटर्ननुसार ज्या मागील क्वेश्चन पेपर आहे त्या सुद्धा सोडून घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला 2 प्रश्नपत्रिका अजून एक्स्ट्रा या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घ्यायचे, जेणेकरून तुमची सुद्धा इथं प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. तर 18 नंबरचा प्रश्न चालू आहे. इथे बघा काय म्हटलेलं आहे, इथं आपल्याला म्हटलेलं आहे अधिकला, इथं काय म्हटलेलं आहे अधिक म्हणजे वजाबाकी. लगेच आपल्याला मांडणी करायची. इथं एका साईडला मांडणी करूया. अधिक म्हणजे वजाबाकी. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे वजाबाकी म्हणजे गुणाकार, वजाबाकी म्हणजे गुणाकार, वजाबाकी म्हणजे गुणाकार. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे इथं बघा, इथं गुणाकार म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे भागाकार आणि त्यानंतर भागाकार म्हणजे म्हटलेलं आहे बेरीज. अशा प्रकारची इथं आपण मांडणी केली. आता ही मांडणी केल्यानंतर आपल्याला हे समीकरण दिलेलं सोडवायचंय. समीकरण सोडवण्यासाठी या टाईपचं उदाहरण तुम्हाला नक्कीच येणार नाही, तर दुसऱ्या टाईपचं डायरेक्टली एक समीकरण दिलेलं असेल, चिन्हांची आदलाबदल. इथे तुम्हाला काही चिन्ह दिली असतील, ठीक आहे, किंवा अशा, किंवा आणि इथं वजाबाकी. तर हे जे पण चिन्ह असतात हे चिन्ह याच्यामध्ये आदलाबदल करायची आणि त्या टाईपचं तुम्हाला उदाहरण सोडवण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. समीकरण सोडवावरती नक्कीच प्रश्न विचारला जाणार पण. ठीक आहे, तर इथे आपल्याला समीकरण दिलेलं आहे, त्याची मांडणी करून घेऊया. सर्वप्रथम इथं 25 आहे, 25 आपण लिहिले. गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराऐवजी काय घ्यायचंय भागाकार, तर भागाकाराचं चिन्ह घेतलं. त्यानंतर 5 आहे, 5 घेतलं. भागाकाराचं चिन्ह, भागाकाराऐवजी काय घ्यायचंय आपल्याला बेरीज. ठीक आहे, बेरीज घेतलं. त्यानंतर पुढे काय आहे 30. त्यानंतर इथं आहे आपल्याला बेरीज. आता बेरीज ऐवजी तुम्हाला काय घ्यायचंय वजाबाकी, वजाबाकीचं चिन्ह घेतलं. त्यानंतर इथं आहे वजाबाकी, वजाबाकी ऐवजी काय घ्यायचंय आपल्याला इथं गुणाकार, गुणाकाराचं चिन्ह घेतलं आणि त्यानंतर आपल्याला समीकरणाची किंमत इथं काढायची. अशा प्रकारचं उदाहरण सोडवायला आल्यानंतर आपला जो नियम आहे, कंस असेल तर कंस सोडवायचा, कंस नसेल तर भागाकाराची क्रिया, भागाकार नसेल तर गुणाकार, त्यानंतर वजाबाकी, त्यानंतर बेरीज. याच क्रियेने हे उदाहरण सोडवायचंय. जर तुम्ही दुसरी क्रिया वापरली, पहिल्यांदा इथं बेरीज वजाबाकी केली तर हे जे उदाहरण आहे ते चुकून जाईल. सर्वप्रथम आपल्याला भागाकाराची क्रिया करायची. तर बघा इथं 25 आणि 5 दिले, यांची क्रिया करायची. 5 5 25, 5 आले. ठीक आहे, बरोबर. अशा प्रकारचं आपण सोडवलं. बाकीचे जे समीकरण आहे आपण अशाच प्रकारची इथं मांडणी करून घेतली समजण्यासाठी. आता पुढे बघा, ही क्रिया झाली भागाकाराची, कंस नव्हता. त्यानंतर आता गुणाकाराची क्रिया करायची. आता लगेच तुम्हाला इथं बेरीज करायची नाहीये, दुसरी क्रिया करायची गुणाकाराची. तर बाकीचे जे समीकरण आहे आपण जसं तसं इथं ठेवू आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, गुणाकार करायचा. ठीक आहे, 8 एका 8, 8 दुने 16, 16 आपण इथं प्रश्नाचं उत्तर आलं, 16 इथं आपलं आलं. आता ही सुद्धा आपली क्रिया झाली गुणाकाराची. त्यानंतर काय करायची आपल्याला वजाबाकी. ठीक आहे, आता ही क्रिया आहे तिशी ठेवणार आपण. ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्याला काय करायची वजाबाकी. आता वजाबाकी 30 मधून 16 गेले, 30 मधून 16 गेले तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार, 14 येणार. बरोबर, 14 येणार. आणि त्यानंतर आता फक्त आपल्याला इथं बेरीज करायची. 14 आणि 5 किती येतात मग, 14 आणि 5 19. बरोबर, 19 मग आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होणार. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच रीतीने तुम्हाला हे सोडवायचं असतं. समजलं, समीकरण सोडवण्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जाणार. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथं जर विचार केला तर घड्याळावरती प्रश्न विचारलाय, घड्याळावरती नाही सॉरी, इथं या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. हे काय असतं की आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे, एखादी वस्तू दिलेली असते नाही तर कोणत्याही एखादा संबंध घेतलेला असतो, याला ते म्हणलं त्याला ते म्हटलं तर लास्टला आपल्याला एखादी क्रिया दिलेली असते आणि त्याचा संबंध ओळखायला सांगितलेला असतो. तर बघा या टाईपचं उदाहरण सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये टीसीएस पॅटर्ननुसार तुम्हाला प्रश्न विचारले जातात या टाईपचे. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे इथं बघा, आपल्याला लगेच म्हणजे फक्त समजून घ्यायचे. जर दूरदर्शनला रेडिओ म्हटले, रेडिओला वृत्तपत्रे म्हटले, वृत्तपत्राला मोबाईल म्हटले, मोबाईलला टाईपरायटर म्हटले, त्यानंतर टाईपरायटरला घड्याळ म्हटले, तर आपण बघा, तर आपण कसे वाचन करू, कसले वाचन करू. तर आपण वाचन कशातून करतो ते आपल्याला ओळखायचंय. आता रेडिओ मधून तर वाचन करत नाही, त्यानंतर दूरदर्शनवरून वाचन करत नाही, आपण वाचन करतो वृत्तपत्रातून. ठीक आहे, परंतु वृत्तपत्राला काय म्हटलेलं आहे, मोबाईल म्हटलेलं आहे. तर आपण कशाचे वाचन करू, ठीक आहे, कशाचे वाचन करू, तर आपण वृत्तपत्राचे वाचन करू, परंतु वृत्तपत्राला काय म्हटलेलं आहे, मोबाईल म्हटलेलं आहे. मग आपण वाचन कशाचं करू, मोबाईलचं करू. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असू. असा देखील
इथं प्रश्न विचारला जाऊ शकत होता की अशा प्रकारचं दिलंय तर आपल्याला इथं जो लास्टला प्रश्न असतो ना, ठीक आहे, तो महत्वाचा असतो. तर त्यामध्ये असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकत होतो की आपल्याला वेळ बघण्यासाठी आपण कशाचा वापर करू. वेळ बघण्यासाठी तर आपण घड्याळाचा वापर करू. तर आपण घड्याळाला जर म्हटलं तर इथं बघा टाईप रायटरला घड्याळ म्हटलंय, तर मग आपण टाईप रायटरचा वापर करू अशा प्रकारचं, तेव्हा आपलं ते प्रश्नाचं योग्य उत्तर असतं. इथं आपल्याला वाचनावरती आलंय तर आपण इथं वृत्तपत्राला मोबाईल म्हटलंय, तर वृत्तपत्राचे आपण वाचन करतो तर वृत्तपत्रच म्हणजेच मोबाईल, तर मग मोबाईलचे वाचन करू. या टाईपचे इथं प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला महत्वाचे असणार आहे. पुढे जर विचार केला तर हे टाईप शक्यता विचारले जाणार नाहीये, स्किप करूया. पुढे जर म्हटलं तर यामध्ये तुम्हाला एक टाईपचं उदाहरण येणार. एक तर तुम्हाला अशा प्रकारचं उदाहरण येणार बघा, तुम्हाला एक अशा प्रकारचा वर्तुळ दिलेला असेल बघा, या टाईपचं तुम्हाला उदाहरण येणार. ठीक आहे, आणि पुढे आपल्याला इथं संख्या असणार, इथे संख्या असणार, इथे संख्या, इथं आपल्याला संख्या दिल्या असणार आणि लास्टला इथं प्रश्न चिन्हाच्या जागी इथं कोणती संख्या ते काढायचं असणार. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. तर तिथे पण आपल्याला सहसंबंधावरतीच प्रश्न असतात. आपल्याला यांचा दोघांचा जो पण संबंध असतो त्यावरून तिसरी जी आहे संख्या आलेली असते त्या टाईपचे तुम्हाला उदाहरणं विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर हे फक्त 4 संख्या दिलेत, या टाईपचे तुम्हाला उदाहरणं विचारले जाणार नाहीये. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचं असं ती 2 वरती संख्या आणि खाली ती एक संख्या दिलेली असते, यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला एवढं अवघड पण प्रश्न विचारले जाणार नाहीये. ठीक आहे, 10वीच्या लेवलचा पेपर असणार आहे. पुढे बघा हे पण तेच आहे, सहसंबंधावरती प्रश्न आहे. यावरती बघा अशा प्रकारचे यांचा जो संबंध आहे त्यावरून तुम्हाला खाली जी पण मध्ये संख्या दिलेली असते ती शोधायची असते. तर इथे लास्टला कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचंय. आता यावरतून हे या दोघांमध्ये जी पण क्रिया असते ती जी पण क्रिया झालेली असते त्या रूपानेच आपल्याला इथे जी पण क्रिया आहे ती गवसायची असते, शोधायची असते आणि प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगायचं असतं. हे सर्व आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. नोट्ससाठी तुम्हाला हा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता व्हॉट्सअपवर. तर पुढील बघा, पुढे जर विचार केला तर आपण पुढे भरपूर टाईपचे उदाहरणं सोडून घेतलेले आहेत. तर बघा इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथे आपल्याला क्रम लावायला सांगितलेला आहे. शक्यता यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाणार नाहीये, परंतु हे जे पण प्रश्न दिलेत आपण आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला सर्व काही सोडून दिलेले आहेत. आता नोट्स बद्दल तुम्हाला थोडक्यात फक्त व्यवस्थित माहिती सांगून घेतो. या सर्व नोट्स तुम्हाला कुठून भेटणार, कशा भेटणार त्याच्याविषयी तुम्हाला माहिती देत आहे. तर बघा या टेलिग्राम चॅनलची तुम्हाला माहिती दिलेली आहे. यावरती सर्व काही तुम्हाला मागील 50+ प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत आता हे जे पीडीएफ टेस्ट आहे हे सर्व काही तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या तुम्ही प्रॅक्टिससाठी वापरू शकता. बुद्धिमत्ताचं सर्व पीडीएफ इथं आपण अपलोड केलेलं आहे. यामध्ये भरपूर प्रश्न संच जे आहेत आपण स्पष्टीकरणासोबत अशाच प्रकारचे सोडून दिलेले आहेत, ते तुम्ही प्रॅक्टिससाठी वापरू शकता. आणि बाकी सर्व विषयांच्या नोट त्यासोबत टेस्ट वगैरे सर्व तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेलेच आहे. ठीक आहे, तर बघा आता जर विचार केला तर हे जे आहे आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, पुढील पैकी कोणती बाब आवश्यक आहे यावरती प्रश्न आलेला आहे. तर हे सुद्धा या टाईपची शक्यता तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीये. जे महत्वाचे टाईप आहे टीसीएस पॅटर्न नुसार तेच आपण बघणार आहोत. पुढे बघा आपल्याला इथं 27 नंबरचा प्रश्न विचारला गेलाय. दिशावरती प्रश्न आलेला आहे. दिशावरती तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे, तर ते आपण बघूया. ठीक आहे, तर दिशावरती प्रश्न विचारला गेलाय. तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, तुम्ही उत्तरेकडे गेला, त्यानंतर उजवीकडे वळला, परत उजवीकडे वळला आणि नंतर डावीकडे वळला तर तुम्ही कोणत्या दिशेला आहात, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारलाय. कधी कधी असं देखील प्रश्न येतो की तुम्ही उत्तरेकडे 30 किलोमीटर नाही तर जेवढे पण मीटर असेल तेवढे गेला, त्यानंतर उजवीकडे नाही तर डाव्या हाताला उजव्या हाताला वळला, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आणि त्यानंतर या स्थानापासून आता सध्या कोणत्या आपल्या दिशेला आहे किंवा किती मीटर अंतरावरती आहे, किती किलोमीटर अंतरावरती आहे, या टाईपचे तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार. दिशावरती यावरती जो प्रश्न आहे तुम्हाला नक्कीच विचारला जाणार आहे. तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त याची सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. जसं की इथे आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे, तो आता आपण सोडून घेऊया. तर आता याची जर मांडणी केली तर सर्वप्रथम आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथं आपण इथं एक केंद्रबिंदू घेऊया आणि इथं आपण सर्वप्रथम या दिशा मांडून घेऊया. तर फक्त समजण्यासाठी इथं मी दिशा इथं नोट करून देत आहे, तुम्ही तुमच्यानुसार समजण्यासाठी इथं दिशा घ्या. तर इथं बघा ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ अशा प्रकारच्या ज्या पण दिशा आहेत आपण अशा प्रकारची इथं मांडणी केली. ठीक आहे, आता हे आपल्याला समजण्यासाठी आहे. तर इथं अशा प्रकारचं आता इथं या केंद्रस्थानावरती होतो. सर्वप्रथम इथं तुम्ही म्हटलेलं जसं की आपण इथं केंद्रस्थानावरती होतो, त्यानंतर उत्तरेकडे गेलो. ठीक आहे, उत्तरेकडील म्हणजे वरची दिशा. ठीक आहे, वर गेलो, त्यानंतर उजवीकडे वळले. आता समजा उत्तरेकडे एखादा व्यक्ती चालाय तर त्याचा डावा आणि उजवा हात कोणता असेल, हा उजवा हात असेल आणि हा डावा हात असेल, बरोबर. तर तो उजवीकडे वळला म्हणजे या दिशेला वळला, बरोबर. तर हा वळला या साईडला, तर डावा साईडला वळला म्हणजे आपण डाव्या साईडला वळालो. त्यानंतर परत उजवीकडे म्हणजे आता उजवी बाजू कोणती असणार,
असणार आहे, ही बाजू असणार आहे. पुन्हा उजवीकडे वळलो, बरोबर. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, नंतर डावीकडे वळला, तर पुन्हा आता डावी बाजू कोणती असणार आहे, ही बाजू असणार आहे, तर या साईडला वळलो, अशा प्रकारचं. तर आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, तुम्ही कोणत्या दिशेचा आहात. ठीक आहे, पहिल्यांदा या दिशेला होतो, म्हणजे जसं की आपण इथे होतो उत्तरेकडे गेलो, त्यानंतर पुन्हा जर विचार केला तर इकडे पूर्वेकडे गेलो, पुन्हा जर विचार केला तर इथं आपण या दिशेला आलो, त्यानंतर पुन्हा आपण पूर्व दिशेला गेलो. म्हणजे आता आपण कोणत्या दिशेला आहे, पूर्व दिशेला आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. हा प्रश्न एकदम बेसिक लेवलचा सोपा प्रश्न होता, त्यामुळे लगेच आपल्याला समजून आलेला आहे. चला पुढे जर विचार केला तर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, नातेसंबंधावरती प्रश्न आलेला आहे. आता सांगतोय नातेसंबंधावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नातेसंबंधावरती. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आणि दिशावरती सुद्धा तुम्हाला 2-3 प्रश्न विचारले जातील. बैठक व्यवस्थावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, ते नातेसंबंधावरील प्रश्न कसा दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. एका मुलाकडे निर्देश करीत सुनीता म्हणाली. कोण म्हणाली, सुनीता. ठीक आहे, इथे लगेच आपण सुनीताची मांडणी करणार. कोण म्हणाली, सुनीता. कोणाकडे बोट करून, एका मुलाकडे. ठीक आहे, एक मुलगा, एका मुलाकडे बोट करत सुनीता म्हणाली, तो माझ्या. ठीक आहे, तो माझ्या म्हणजे हा मुलगा, तो माझ्या आजोबांचा. ठीक आहे, आजोबा, सुनीताचे हे आजोबा, हे झाले आजोबा. ठीक आहे, अशा प्रकारची तुम्हाला मांडणी करत चालायची. नातेसंबंधाच्या प्रश्नांसाठी मांडणी व्यवस्थित करणं गरजेचं असतं. आता आपण मांडणी कशी केली, एका मुलाकडे निर्देश करीत सुनीता म्हणाली, तर सुनीता आणि तो मुलगा घेतला, जो पण असेल तो. ठीक आहे, ती काय म्हणाली, तो माझ्या आजोबांचा. इथपर्यंतच वाचलंय, तर आजोबा इथं आपण मांडले. ठीक आहे, आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे आजोबांचा जो पण मुलगा असेल तो मुलगा हा मुलगा आहे. ठीक आहे, आजोबांचा हा मुलगा. ठीक आहे, एकुलता एक मुलगा आहे, अशा प्रकारचा. एकुलता एक मुलगा हा तो मुलगा आहे. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर त्या मुलाचे सुनीताशी नाते काय आहे ते आपल्याला विचारलंय. तर मग आपल्याला एकुलता एक मुलगा आहे, त्यानुसार आपल्याला यांचं नातं काढायचंय. या दोघांचं नातं काय आहे ते आपल्याला काढायचंय. हे सुनीताचे आजोबा झाले आणि यांचा मुलगा हा झाला. ठीक आहे, यांचा हा मुलगा झाला आणि यांचं नातं काढायचंय. ठीक आहे, म्हणजेच हे झाले सुनीताचे वडील. हे कोण झाले, हे सुनीताचे वडील झाले, कारण एकुलता एक शब्द इथं वापरलाय. परंतु वडील इथे तुम्हाला कुठे दिसतंय का, पर्यायामध्ये नाही. तर इथे थोडक्यात टायपिंग मिस्टेक कशी झाली, इथं हा प्रश्न असा होता, तो माझ्या आजोबांच्या एकुलता एक मुलाचा मुलगा आहे. ठीक आहे, मुलाचा. ठीक आहे, मुलाचा मुलगा आहे, मुलगा. अशा प्रकारचा हा प्रश्न होता, परंतु टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे अशा प्रकारचं तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येणार नाहीये. तर बघा इथं आपल्याला पर्यायामध्ये ते ऑप्शनच दिलेलं नाहीये. तर इथं सुनीता, सुनीतांचे हे आजोबा, आजोबांचा हा मुलगा आणि मुलाचा मुलगा. ठीक आहे, मुलाचा मुलगा कोण झाला, हा झाला. आणि सुनीता आणि याचं नाते विचारले, म्हणून सुनीताचे वडील कोण झाले, हे झाले. आणि सुनीताचे हे वडील आणि या वडिलांचा हा मुलगा आणि या दोघांचं नातं काय होईल, मग भावाचं नातं होईल. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आणि नातेसंबंधाचे हे प्रश्न अतिशय सोपे असतात. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल ना, तेवढी तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस असते. आणि कसंही उदाहरण आलं तर अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर, नुसतं प्रश्न वाचला तरी सोडू शकता. तर त्यासाठी काय, कशाची गरज असते, प्रॅक्टिसची. आणि या प्रॅक्टिस सेटसाठी आपण हे पीडीएफ बनवला, त्यामध्ये सर्व काही तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी सर्व काही दिलेलं आहे. तर या टाईपचे तुम्हाला प्रश्न इथे विचारले जातात. आता पुढे जर म्हटलं तर या टाईपची शक्यता तुम्हाला पुढे आकृत्या मोजण्यासाठी, ठीक आहे, त्रिकोण मोजण्यासाठी, चौकोन मोजण्यासाठी आतापर्यंत काय टीसीएस पॅटर्ननुसार अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले नाहीत. परंतु जर आलेच तर त्याच्यावरती सेपरेट आपला एक क्लास आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता, चॅनलवरती उपलब्ध आहे. पुढे जर म्हटलं तर या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले गेले नाहीत आतापर्यंत. पुढील टॉपिक म्हटलं तर हा एक टॉपिक महत्वाचा असणार आहे. 31 नंबरचा जो प्रश्न आहे हा एक आपला टॉपिक महत्वाचा असणार आहे. दिनदर्शिका कॅलेंडरवरती हा प्रश्न विचारला गेलाय. तर हा बेसिक लेवलचा प्रश्न आहे. 3 मार्च 2003 ला आपल्याला कोणता वार होता, रविवार. तर 3 मार्च 2011 ला कोणता वार असेल ते आपल्याला विचारले. जसं की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, प्रत्येक वर्षी एक वार पुढे सरकत असतो. परंतु यामध्ये आपल्याला एक अट आहे, जे की लीप वर्ष असतं. लीप वर्षाच्या वेळेस वार किती वेळेस कितना पुढे जातो, 2 वारांनी पुढे जातो. ठीक आहे, तर लीप वर्ष म्हणजे काय, जे पण आपलं वर्ष असेल, 2014 म्हणा, 2016 म्हणा, नाही तर 1995 म्हणा, तर वर्षाच्या शेवटचे जे एकक स्थानी 2 आपल्याला ज्या पण संख्या असतात त्यांना जर 4 ने पूर्ण भाग गेला, 4 या संख्येने पूर्ण भाग गेला, तर ते झालं आपलं लीप वर्ष. साधं आणि सोपं सांगायचं म्हटलं तर इथं 2003 आहे. ठीक आहे, तर 2004 पुढे येतं, तर 2 ज्या संख्या आहेत त्यांना 4 ना पूर्ण भाग जातो, तर हे आपलं 2004 झालं लीप वर्ष. तर लीप वर्षाच्या वेळेस फक्त आपला जो वार आहे 2 नी पुढे सरकत असतो. हे आपल्याला हा जो नियम आहे बेसिक ते माहिती आहे. आता त्यानुसार आपल्याला सोडवायचं हे उदाहरण लगेच आपण बघूया. 3 मार्च 2003 ला. ठीक आहे, आता डायरेक्टली 2004 ला घेऊया. इथं कोणता वार होता, रविवार होता. आता जर म्हटलं तर इथं 4 ला हे लीप वर्ष आहे. आपल्याला माहिती आहे लीप वर्षाच्या वेळेस वार 2 नी पुढे सरकतो.
आता जर विचार केला तर इथं रविवार होता, सोमवार, मंगळवार, बरोबर. मग इथं कोणता येणार? मंगळवार. ठीक आहे. 3 मार्च 2004 रोजी मंगळवार येईल, बरोबर. त्यानंतर अशा प्रकारचा जर विचार केला तर 2005 रोजी कोणता वार येईल? बुधवार. ठीक आहे, बुधवार. त्यानंतर 6 जर विचार केला 2006 रोजी कोणता वार येईल? बुधवार झाल्यानंतर गुरुवार. ठीक आहे, गुरुवार येईल. त्यानंतर 7 म्हटलं तर आपला येईल शुक्रवार. ठीक आहे, शुक्रवार. त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथं 8 आलं. ठीक आहे, आता पुन्हा एकक स्थानी इथं 2008च्या वेळेस इथं 8 आले म्हणजे 4 पूर्ण भाग जातो, हे लीप वर्ष झालं. तर आता पुन्हा इथं 2 वार पुढे जाईल. शुक्रवार होतं, शनिवार, रविवार झालं, बरोबर. रविवार येईल. त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथं 9ला, आता 2009ला आपण बघत आहोत. 3 मार्च 2009 सालाचा आपण बघत आहोत. आता कोणता वार येईल? आता 1 पुढे जायला रविवार होता, मग सोमवार झाला, सोमवार. त्यानंतर पुढे जर विचार केला तर आता 10ला आपण विचार करूया. 3 मार्च 2010 रोजी कोणता वार येईल? तर येईल मग मंगळवार. ठीक आहे, मंगळ. त्यानंतर 11ला मग 3 मार्च 2011 रोजी कोणता वार येईल? बुधवार येईल. लगेच आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगते ते. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात, जे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने समजून आलं असेल. या टाईपची शक्यता तुम्हाला उदाहरण विचारलं जाणार नाही. त्यानंतर या टाईपचं एखादं उदाहरण विचारलं जाऊ शकतं, परंतु शक्यता येणार नाही. परंतु जर विचारलं गेलं तर याचं स्पष्टीकरण आपण आपल्या नोट्समध्ये 4-5 उदाहरणं सोडून आपल्याला दिलेलं आहे. एखादा शब्द दिला असतो आणि त्यापासून कोणत्या शब्दाची निर्मिती होती त्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता पुढे बघा, सर्वात मोठे कोण, सर्वात लहान कोण किंवा रांगेतील क्रम यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. रांगेतील क्रम किंवा बैठक व्यवस्था यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असणार आहे. सर्वात लहान कोण, मोठं कोण, रांगेतील क्रम यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. तर इथं आपल्याला त्याच टाईपचं एक उदाहरण दिलेलं ते आपण सोडून घेऊया. तर इथे आपल्याला काय म्हटलेलं या प्रश्नामध्ये, एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे, वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे, वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे, वासंती वसंतपेक्षा लहान आहे, तर सर्वात आपल्याला मोठं कोण आहे ते आपल्याला विचारले. जसं आपण प्रश्न वाचल ना तर त्या प्रकारे आपल्याला मांडणी करायची. बैठक व्यवस्थेचं उदाहरण असू, नाहीतर आपल्याला या टाईपचं उदाहरण असू, जसं आपण वाचन करू तशा प्रकारचं आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे एका कुटुंबात म्हटलेलं आहे, तर आपल्याला एका कुटुंबात काय म्हटलेलं आहे? वसंत. ठीक आहे, वसंतचा वी घेऊया. वसंत वैभवपेक्षा लहान आहे. कोणापेक्षा लहान आहे? वैभवपेक्षा. तर हा लहान आहे म्हणजे इकडे आपण हे मोठं चिन्ह देणार, हे आपण लहान मोठ्याचं चिन्ह आहे. ठीक आहे, हा आपल्याला समजण्यासाठी. वसंत वैभवपेक्षा लहान आहे, तर इथं वैभव आणि वसंत वीस येईल, त्यामुळे आपण इथे डायरेक्टली वसंत घेऊया. इथे घेऊया वसंत. ठीक आहे, इथे सर्वप्रथम आपण वसंत घेऊया, नाहीतर या साईडला घेऊया वसंत. हा वसंत जो आहे तो वैभवपेक्षा लहान आहे. वैभवपेक्षा लहान आहे म्हणजे वैभवपेक्षा लहान आहे म्हणजे वैभव मोठा आहे. ठीक आहे, वैभव मोठा आहे. वैभव, इथं वैभव आपण घेतला अशा प्रकारचं. हे समजलं इथपर्यंत. त्यानंतर बासंती. ठीक आहे, बासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. आता या दोघांचा इथं काय संबंध आलाय का? नाही. तर आपण काय करू, इथं बासंती घेऊया. ठीक आहे, समजण्यासाठी बासंती इथं घेतली. बासंती ही कोणापेक्षा मोठी आहे? सुनंदापेक्षा मोठी आहे. तर आपण मोठ्या संख्येचं चिन्ह या साईडला तोंड केलं तर या साईडलाच करूया. सुनंदापेक्षा मोठी आहे. सुनंदापेक्षा मोठी आहे अशा प्रकारचं आपण इथं मांडणी केली, बरोबर की नाही? तर सुनंदापेक्षा मोठी आहे. त्यानंतर पुढे काय आहे? वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे. इथं वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे म्हणजे वसंत ऑलरेडी इकडेच आहे. आता सुनंदापेक्षा बासंती मोठी आणि वसंत सुनंदापेक्षा मोठा, हे सारखं झालं. आपण इथं अशा प्रकारचं हे चिन्ह देऊया, कारण याच लाईनीत आपण मांडणी केली. बासंती पुढे बघा, बासंती म्हटलेली ही जी बासंती आहे ती वसंतपेक्षा लहान आहे, बरोबर. ही जी मांडणी ती योग्यरित्या झालेली आहे. बासंती इथं वसंतपेक्षा लहान आहे, योग्यरित्या मांडणी आपली झालेली आहे. ह्या अशा प्रकारची मांडणी तुम्हाला बघण्यासाठी भेटत असेल. तर सर्वात जे मोठं कोण आहे ते आपल्याला विचारले. तर सर्वात मोठं कोण आहे? मोठं चिन्ह आपल्याला इकडं कुठं दिसत आहे? वैभवकडे. ठीक आहे, वैभवपेक्षा कोणी मोठं आहे का? यात नाही. म्हणजे वैभव आपल्याला या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. आता याच टाईपचं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये येतं की आपल्याला बैठक व्यवस्था, इकडून किती जण बसल्यात, तिकडून किती जण बसल्यात, अशा प्रकारचं. नाही तर रांगेतील क्रम यावरती तुम्हाला प्रश्न 100% विचारला जाणार. एक तर अशा प्रकारचं सर्वात लहान कोण आहे, सर्वात मोठं कोण आहे, नाहीतर या साईडला कोण आहे, त्या साईडला कोण आहे, एका वर्गात एवढी मुलं आहेत तर या साईडला इकडून एवढी मुलं आहेत तर तिकडून तेवढी आहेत, तर मध्ये किती जण आहे, या टाईपचे तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटणार 100%. तर पुढे जर म्हटलं तर आपल्याला या प्रश्नामध्ये मग आता पुढील प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे?
आता 35 नंबरचा जो प्रश्न आहे आपल्याला इंग्रजी, आपण जे इंग्रजी एबीसीडीच्या क्रमाने, ठीक आहे, एबीसीडीच्या क्रमाने मांडणी केल्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, चौथ्या स्थानावरती कोणतं अक्षर येतील, म्हणजे कोणते आपल्याला हे अक्षर येतील ते आपल्याला सांगायचं एबीसीडीच्या मांडणी केल्यानंतर, ठीक आहे. एबीसीडीच्या क्रमानुसार मांडणी केल्यानंतर चौथ्या स्थानावरती कोणती अक्षर येतील यावरती प्रश्न विचारला गेला. तर पटपट बघायचं, हे जे अक्षर आहे इथपर्यंत जर म्हटलं तर आय पर्यंत जवळपास इथपर्यंत सारखेच आहे, इथपर्यंत सोडून घ्यायचं. त्यानंतर इथं टी एल टी इथं दिलाय, तर टी आधी येतो का एल आधी येतो, तर एल आधी येतो, तर हे 1 नंबरला झालं, विषय संपला. लास्टला बघायचं कोणतं अक्षर आहे अशाच प्रकारचं, आणि शेवटी आपल्याला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या टाईपचे तुम्हाला जे पण प्रश्न असतात ते विचारले जातात, ठीक आहे. तर 35 नंबरच्या प्रश्नाचं जर म्हटलं तर सांगा बरं पटपट या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे. बाकी जर म्हटलं तर हे जे पण आपण पीडीएफ सोडून घेत आहोत याचं सर्व स्पष्टीकरण जे दिलेलं आहे लास्टला तुम्हाला भेटून जाईल, आणि सोबतच हे जे आहेत सर्व आपण स्टडी मटेरियल साठी बाकीच्या विषयांचे सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत, ठीक आहे. तर याचं जर म्हटलं तर या प्रश्नाचा आपला 35 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर मग चौथ्या नंबरला येईल ऑप्शन क्रमांक डी, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. चला पुढे जर विचार केला तर आपल्याला पुढील 36 नंबरचा जो प्रश्न असणार आहे हा आयपी असणार आहे, ठीक आहे. आपल्याला इथे रांगेतील क्रमावरती प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. या टाईपचे तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. आता इथं हा प्रश्न कसा दिलाय व्यवस्थित समजा, याच टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आपल्याला म्हटलेले गणेश व महेश हे मुलांच्या रांगेत उभे आहेत. कोण कोण, गणेश व महेश, ठीक आहे. एक मुलांची रांग घेतली, जसे की ही रांग आहे, हिची ही डावी बाजू घेतली आपण जसं बसलोय तशाप्रमाणे, आणि ही घेतली उजवी बाजू. तर या रांगेत काय म्हटलेलं आहे, गणेशचा रांगेतील क्रमांक हा उजवीकडून 13वा आहे. ही उजवी बाजू आहे, तर इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, हा 13वा कोण आहे, इथे कोण बसला या रांगेमध्ये, 13वा गणेश आहे, ठीक आहे. हा गणेशचा क्रमांक आहे उजवीकडून, कोणत्या साईडनी, या साईडनी 13वा क्रमांक आहे, ठीक आहे. या साईडनी 13वा क्रमांक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आणि डावीकडून 5वा आहे, डावीकडून म्हणजे ही बाजू घेतली 1 2 3 4 आणि 5, ठीक आहे. हा 5वा क्रमांक आहे, या साईडने कितवा क्रमांक आहे, 5 नंबरचा क्रमांक आहे, आणि आपण कोणाचं बोलतोय, गणेशचं बोलतोय. त्यानंतर पुढे म्हटलंय त्या रांगेत सुरेश हा डावीकडून 17वा आहे, ठीक आहे. 17वा उभा आहे, तर त्या रांगेत कितवा, आपल्याला त्या रांगेत आपल्याला सुरेश उजवीकडून किती मुले आहेत सुरेशच्या ते आपल्याला विचारले. तर समजून घ्या, जास्त कन्फ्युज होऊ नका, एकदम बेसिक लेवलचा प्रश्न विचारला गेलाय. आता आपल्याला सर्वप्रथम रांगेत एकूण मुलं इथे समजून आले, कारण गणेशचा जो क्रमांक आहे या साईडनी 5वा क्रमांक आहे, या साईडनी 13वा क्रमांक आहे, म्हणजे इकडे 5 मुले इकडे 13 मुले, अशा प्रकारचे हे समजून आलं. आता यांची जर बेरीज केली तर एकूण होते 18, परंतु गणेश एकदाच कॅल्क्युलेट केला जाईल, एक तर डावीकडून त्याला धरलं जाईल, नाही तर उजवीकडून एकदा धरलं जाईल, कारण एक तर मध्ये ते एकच विद्यार्थी असणार आहे ना, एक तर तो डावीकडून घ्या नाही तर उजवीकडून घ्या, ठीक आहे. तुम्ही कोणताही एकच घ्या आणि त्यानंतर आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं, म्हणजे गणेश एकदाच धरला जाईल, एक तर 13वा नाही तर एक तर 5वा, ठीक आहे. म्हणजे एक मायनस केलं 17, त्या रांगेत एकूण किती मुले, 17, हे आपल्याला समजून आलं गणेश वरतून, कारण त्याचा दोन्हीकडून क्रमांक दिलाय. त्या रांगेत एकूण मुले किती आहेत, ठीक आहे. एकूण मुले जर विचारलं, एकूण असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की एकूण मुले किती आहेत, तर 17 मुले, ते आपल्याला समजून आलं, एक मायनस केला. आता त्याच रांगेत आपल्याला पुढे काय म्हटलेलं, सुरेश हा उजवीकडून 17वा आहे, म्हणजे उजवी बाजू जर म्हटलं तर सुरेश हा कुठून आहे, डावीकडून, सॉरी डावीकडून, म्हणजे या बाजूनी 17 आहे, सुरेश 17वा नंबर आहे, म्हणजे डायरेक्टली लास्टला इथे सुरेश उभा आहे, ठीक आहे. लास्टला जर म्हटलं तर 17व्या क्रमांकावरती उभा आहे, तर त्या रांगेत सुरेशच्या उजवीकडून म्हणजे या साईडनी किती मुले आहेत ते आपल्याला म्हणायचे, सांगायचे, ठीक आहे. तर इथे डायरेक्टली जो सुरेश आहे तो शेवटचा आहे, ठीक आहे. त्याचा शेवटचा क्रमांक आहे, म्हणजे त्याच्या उजवीकडून एकही विद्यार्थी नसणार आहे, त्याचा शेवटचा क्रमांक आहे, ठीक आहे. म्हणजे त्याच्या साईडला जर म्हटलं तर 0 मुले असणार आहे. या टाईपचे तुम्हाला बेसिक लेवलचे प्रश्न इथे विचारले जातात मित्रांनो, आणि यावरती तुम्हाला हे प्रश्न अशा प्रकारचे सोडवायचे असतात. त्यानंतर बघा इथं घड्याळावरती प्रश्न आलाय, शक्यता घड्याळावरती जर म्हटलं तर शक्यता तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु जर विचारलाच तर तुम्हाला फक्त घड्याळाचा एकदम बेसिक लेवलचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर हा टॉपिक आपण थोडा स्किप करूया. त्यानंतर बघा इथे आपल्याला सर्वात उजवीकडे कोण उभे आहे अशा प्रकारचा इथे सुद्धा रांगेतील क्रमावरती इथे प्रश्न विचारला गेलाय. तर हा एक प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न, बघा स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसत असेल, सर्वांनी हा प्रश्न माझ्यासोबत सोडवण्याचा प्रयत्न करा. बैठक व्यवस्था वरतीच प्रश्न विचारला गेलाय, वरती रांगेतील क्रम होता, सॉरी रांगेतील क्रम, रांगेतील, आणि आता हा जो प्रश्न आहे हा बैठक व्यवस्था आहे, बैठक. आता आपण पहिले काय बघितलं, रांगेतील क्रम, आणि त्यानंतर हा प्रश्न आहे बैठक व्यवस्थावरती. हे समजून घ्या व्यवस्थित, या टॉपिक वरती तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न इथं विचारले जातात. आता इथं आपल्याला म्हटलेलं आहे 5 मुली, ठीक आहे.
इथं काय होती, 5 मुली आपल्याला काय म्हटलेलं आहे, एका रांगेत उभी होती. आता एक तर बैठक व्यवस्थामध्ये तुम्हाला वर्तुळाकार बसलेले होते अशा प्रकारच्या 5-6 मुली आणि जे पण असेल ते त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. एका सरळ रांगेत 5 व्यक्ती बसले होते यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. नाही तर आपल्याला कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. शक्यता वर्तुळाकार टेबलाभोवती बसले होते यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो टीसीएस पॅटर्न नुसार. खूप वेळेस प्रश्न विचारला गेलाय. आता इथं 8 नंबरचा प्रश्नाचं जर म्हटलं तर बघा, आता आपण मांडणी करूया. इथं रांगेत म्हटलेलं आहे, ठीक आहे. तर रांगेत म्हणजे हे सरळ बसलेत. आपण ही एक रांग घेऊया, इथं अशा प्रकारची ही सरळ रांग घेऊया. इथं काय म्हटलेलं आहे, 5 मुली ज्या कोण आहेत, ई, एफ, जी, एच आणि आय या एका रांगेत उभ्या आहेत, ठीक आहे, किंवा बसलेल्या आहेत, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. पुढे आपल्याला काय म्हटलंय, एच ही जीच्या उजवीकडे आहे. तर आपण जी पण उजवी बाजू आणि डावी बाजू घेतो, जसे की ही आपली डावी बाजू, ही घेतली उजवी बाजू. काय म्हटलेलं आहे, एच हा, ठीक आहे. आता एच हा जीच्या उजवीकडे आहे. तर आपण जसं की इथं एच कुठेही घेऊया रेंडम, इथं आपण एच घेतला. हा कोणत्या साईडला आहे, एच हा जीच्या उजवीकडे, म्हणजे जी कुठे घ्यावा लागेल आपल्याला, जी या साईडला घ्यावं लागेल, कारण त्याची उजवी बाजू तेव्हा ही असणार, ही उजवी बाजू त्याची असणार, बरोबर की नाही, उजवीकडे आहे. तर अशा प्रकारचे इथपर्यंत मांडणी केली. त्यानंतर आय ही जीच्या डावीकडे आहे, ठीक आहे, आय ही जीच्या डावीकडे आहे. तर मग आय आपल्याला कुठे घ्यावं लागणार आहे, या साईडला घ्यावं लागणार आहे, कारण आय ही जीच्या डावीकडे आहे, जीच्या डावीकडे आहे कोण, आय. अशा प्रकारची मांडणी केली. पण एफच्या उजवीकडे आहे, पण एफच्या उजवीकडे आहे म्हणजे एफ आपल्याला कुठे घ्यावं लागणार आहे, या साईडला, एफच्या उजवीकडे आहे. अशा प्रकारची आपण इथपर्यंत मांडणी केली. 4 ज्या मुली आहेत त्या अशा प्रकारच्या बसल्या आहेत, आपण त्याची मांडणी केली. शेवटला आपल्याला काय म्हटलेलं आहे, एच हा ईच्या डावीकडे आहे, एच हा ईच्या डावीकडे आहे, म्हणजे ईच्या डावीकडे, ई इथं घेतला, ईच्या डावीकडे कोण आहे, एच, ठीक आहे. अशा प्रकारची इथं मांडणी केली. अतिशय सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारची इथं मांडणी केली. जर म्हटलं तर ही रांग इथपर्यंतच आहे, कारण 5च मुली आहेत, ठीक आहे. अशा प्रकारची इथपर्यंत आपण ही रांग काढली. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर रांगेत सर्वात उजवीकडे कोण उभी आहे, सर्वात उजवीकडे जर म्हटलं तर ही उजवी बाजू आहे, ठीक आहे, ही उजवी बाजू आहे. तर उजवीकडे कोण आहे, मग ई आहे, ठीक आहे, सॉरी, उजवीकडे कोण आहे, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारलाय. इथे जर विचार केला तर उजवीकडे, आता उजवीकडे या साईडने आपण इथं कॅल्क्युलेशन करणार. तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार, ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर येणार. तर तुम्ही तुमच्यानुसार डावी बाजू आणि उजवी बाजू जी पण घ्याल त्यानुसार हे तुम्हाला सोडवायचं असतं, ठीक आहे. समजून आलं तुम्हाला अशा प्रकारचं. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला इथं थोडक्यात गणित टाईपचा प्रश्न विचारलाय, यावरती शक्यता प्रश्न येणार नाही. त्यानंतर बघा, हा एक टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे, 40 नंबरचा हा एक टॉपिक महत्त्वाचा असणार आहे. तर्क आणि अनुमान यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता असणार आहे. इथं काय विधाने दिल्या असतात, काय अनुमान दिलेले असतात, या विधानावरती तुम्हाला वेन आकृती काढायची. वेन आकृती काढून तुम्हाला फक्त जे विधान आहे त्यानुसार जे अनुमान दिले आहेत ते तर्कसंगत म्हणजे बरोबर आहे की नाही ते आपल्याला इथं गवसायचे असतात. या टाईपचे इथे तुम्हाला प्रश्न विचारले गेले आहेत. तर सोडवा वगैरे या प्रश्नाचं, सर्वांनी प्रश्नाचं उत्तर योग्य कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर यामध्ये बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, काही खेळाडू हे गायक आहे, ठीक आहे. आपण इथं काही खेळाडू घेऊ आणि काही गायक घेऊ, ठीक आहे. इथं अशा प्रकारचं हे दोन आपण बॉल काढले. हे कोण आहेत, हे खेळाडू आहे आणि हे काय आहेत, गायक. अशा प्रकारचं, कारण काही खेळाडू हे गायक आहेत त्यावरतून आपण ही आकृतीची मांडणी केली. पुढे काय म्हटलेलं आहे, सर्व गायक हे उंच आहेत, सर्व गायक. आता याच्यातील काही खेळाडू आणि काही गायक हे मिक्स आहेत, त्यामुळे सर्व आपल्याला काय म्हटलेलं आहे, सर्व गायक हे उंच आहेत, त्याच्यामुळे आपण अशा प्रकारची इथं मांडणी केली. तर हे काय आहेत, उंच आहेत, सर्व गायक उंच आहेत, अशा प्रकारची आपण इथं आकृती काढली. आकृती एकदम बेसिक लेवलची, तुम्हाला जसं वाटेल तसं समजण्यासाठी काढा. इथं अनुमान आता फक्त बरोबर आहे की नाही ते बघायचं. काही खेळाडू उंच आहेत, काही खेळाडू उंच आहेत. आता काही खेळाडू उंच आहेत हे आपलं जे अनुमान आहे ते बरोबर आहे की नाही ते आपल्याला सांगायचे. हे आपल्याला बरोबर आहे की नाही. आता काही खेळाडू उंच आहेच, कारण याच्यातले काही खेळाडू गायक होते आणि गायकातील काही म्हटलं तर सर्वच हे उंच आहेत आणि हे खेळाडू आणि गायक एकत्र होते, म्हणजेच हे जे अनुमान आहे ते बरोबर आहे. परंतु पुढे काय म्हटलेलं आहे, सर्व खेळाडू हे उंच आहेत. सर्व खेळाडू होईल का, नाही, कारण यातील काही गायकच फक्त उंच आहे आणि यातील जर म्हटलं तर सर्व गायक उंच आहे, परंतु काही खेळाडू यातील गायक आहे, सर्वच नाही, सर्व नाही, काही म्हटलं असतं तर बरोबर असतं. तर हे जे अनुमान आहे हे चुकीचं आहे आणि यावरून आपल्याला या प्रश्नाची योग्य उत्तर द्यायची. ही जी आकृती काढली त्यानुसार जर विचार केला ह्या अनुमानानुसार, तर आपल्याला फक्त सांगता येईल एक अनुमान जे आहे ते बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता इथून पुढे 10 प्रश्न जे पण आहेत ते बुद्धिमत्तेचे जे पण आकृतीचे प्रश्न असतात ते सुरू होत आहे. आता आकृत्यामध्ये एकदम बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तुम्हाला 3 टॉपिक देतो, ठीक आहे. आकृत्यामध्ये 3 टॉपिक देतो, त्यामध्ये एक टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे.
पुढे बघा आपल्याला टॉपिक काय देतोय, एक तर तुम्हाला आरशातील प्रतिमा यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, नाहीतर पाण्यातील प्रतिमा. ठीक आहे, पाण्यातील प्रतिमा यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. या बाहेरचं काही तुम्हाला आकृतीवरती प्रश्न विचारला जाणार नाही. किंवा तुम्हाला आरशातील पाण्यातील झालं, ठीक आहे, हे झालं प्रतिबिंब जे पण असेल ते. तर या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यावरती प्रश्न आला तर ते कसे सोडवायचे ते सुद्धा सांगतो. जसं की इथं आरशातील प्रतिमावरती प्रश्न आला ना, तो आपण लगेच सोडूया. इथं आरशातील प्रतिमा ज्या साईडला ही नक्षी दिलेली असते ना, अशा प्रकारची ज्या साईडला पण दिलेली असते ना, त्या साईडला आपल्याला काय करायचं, इथूनच लगेच आकृती काढायला सुरुवात करायची. जसे की आपली इथूनच आकृती काढतोय, फक्त या साईडला घ्यायचं, त्यानंतर हे असं घ्यायचं, त्यानंतर अशा प्रकारचं इथूनच सुरुवात करायची. ही बाजू इकडे होती, ही लगेच इथं खाली देऊन टाकायची. त्यानंतर हा इकडे गेल्यानंतर इथं अशा प्रकारची रेष होती. तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल, ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. अशा प्रकारचं नुसतं एक दोन प्रश्न तुम्ही सोडवलाय ना, लगेच तुम्हाला समजून येतं. ठीक आहे, आणि तिथे जर पहिल्यांदाच गेलं सोडवायचा प्रयत्न केला तर तुम्ही कन्फ्युज होऊन जाल. पुढे बघा आपल्याला या टाईपचे एक प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. पुढील आकृती कोणती येईल, पहिल्यांदा हा बाण इकडे होता, त्यानंतर खाली गेला, त्यानंतर इकडे गेला, तर त्यानंतर पुढे कोणत्या साईडला जाईल ते आपल्याला ओळखायचं आहे. जर म्हटलं तर पहिल्यांदा या साईडला होता, ठीक आहे, बाणाचं तोंड कुठे या साईडला, त्यानंतर ते बाणाचं तोंड कुठं झालं, त्यानंतर त्या बाणाचं तोंड झालं या साईडला, बरोबर, म्हणजे या साईडला, आणि त्यानंतर त्याचं बाणाचं तोंड कुठं झालं, त्यानंतर झालं या साईडला. ठीक आहे, अशा प्रकारचं आपल्याला त्यानंतर पुढे आता कोणत्या साईडला बाणाचं टॉक येईल ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या साईडला जाईल मग सांगा बरं पटपट प्रश्नाचं उत्तर. तर मग जर विचार केला तर ऑप्शन बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, सर्वांची टोकं बाहेर आहे, म्हणजे जर विचार केला तर आपल्याला हे पहिल्यांदा इकडे होतं, ठीक आहे, त्यानंतर या साईडला झालं, त्यानंतर या साईडला झालं, आता जर म्हटलं तर आपल्याला पूर्ण या साईडला होईल. ठीक आहे, अशा प्रकारचं म्हणजे जर विचार केला तर कॉमनली जर आपण असं जरी बघितलं तर आपल्याला ती क्रिया कुठं गेलेली बघण्यासाठी भेटते, पहिल्यांदा इकडे, त्यानंतर इकडे, त्यानंतर इकडे, आता त्यानंतर अशा प्रकारची इकडे होईल. ठीक आहे, समजून आलं तुम्हाला कशा प्रकारचं सोडवलं. या टाईपचं उदाहरणं तुम्हाला विचारले जातात. पुढे बघा अजून एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, अजून कोणत्या टाईपचं, पेपरची घडी घातल्यानंतर, ठीक आहे, त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पेपरची घडी घातल्यानंतर एक पेपर अशा प्रकारचा कापल्यानंतर तुम्हाला कापल्याला त्याची घडी घातली, अशा प्रकारची ही घडी घातली, आणि त्यानंतर अशा प्रकारचे इथे डॉट दिले, त्यानंतर पेपर उघडल्यानंतर ते डॉट तुम्हाला कुठं कुठं दिसतील ते आपल्याला सांगायचं असतं. ठीक आहे, जसा पेपरची घडी घातली इथं आपल्याला चिन्ह बघायचे आणि बघायची व्यवस्थित घडी घातल्यानंतर, आणि त्यानंतर उघडल्यानंतर ते चिन्ह कुठं कुठं जातील. जसे की याची इथे घडी घातली, इथे डॉट दिले तर ते डॉट या साईडला जाणार, त्यानंतर अजून उघडलं तर आपल्याला या साईडला चारही ठिकाणी डॉट येणार. ठीक आहे, म्हणजे 46 नंबरचं जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक डी हा प्रश्नाचा आपल्या इथे योग्य उत्तर होईल. अशा प्रकारचे डॉट दिल्यानंतर हे प्रश्न आपल्याला फक्त व्यवस्थित आणि प्रॅक्टिस करून फक्त एकदा समजून घेण्याची गरज पडते, सोडवण्याची गरज पडत नाही. पुढे बघा या टाईपचं उदाहरण येणार नाही, परंतु तुम्हाला अजून महत्त्वाचं सांगतो, या टाईपचं तुम्हाला उदाहरण येण्याची दाट शक्यता असणार आहे. पुढील कोणती आकृती येईल, एक आकृती दिलेली असते, यामध्ये 4 आकृत्या असतात आणि एक आकृती नसते, तर आकृती पूर्ण करण्यासाठी इथे जी आकृती कोणती येईल ते आपल्याला सांगायचं असतं. आता इथे जर म्हटलं तर आपल्याला लगेच समजून येते, आपल्याला 48 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, अशा प्रकारचं ही आकृती पूर्ण केल्यानंतर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर येते. ठीक आहे, लास्टला तुम्हाला अशा प्रकारची आन्सर की बघण्यासाठी भेटून जाईल, लास्टला तुम्हाला अशा प्रकारचं जे स्पष्टीकरण आहे तुम्हाला सर्व काही भेटून जाणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या बुद्धिमत्तेच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत, सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. टोटल जर म्हटलं तर 50 जे टाईप असतात बुद्धिमत्तामध्ये महत्वाचे ते आपण या नोट्स मध्ये कव्हर केलेत, आणि त्यातील आपल्याला या भरतीसाठी स्पेशल दारूबंदी पोलीस भरतीसाठी 15 ते 20 जे पण महत्वाचे टॉपिक आहेत ते यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय. आता त्यानुसार मागील परीक्षेमध्ये टीसीएस पॅटर्न नुसार काय वनरक्षक, तलाठी म्हणा, आपले नगर रचना म्हणा, शिपाईचे पेपर म्हणा, तर त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले ते आपण बघूया, जेणेकरून तुम्हाला एक लिंक येऊन जाईल की टीसीएस पॅटर्न नुसार आता इथून मागे जे पेपर झाले त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे, तर त्यासाठी बघा प्रश्नपत्रिका मी ओपन करतोय, कारण आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने टार्गेट ठेवलं की सर्व प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पण कळायला पाहिजे आणि मागील प्रश्नपत्रिकेमध्ये कसे प्रश्न विचारले गेले होते ते सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे, जेणेकरून एकच व्हिडिओच्या माध्यमाने तुमची सर्व प्रॅक्टिस ही आहे ती होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर चला आता पुढे बघा हे बुद्धिमत्तेचे इथून पुढे प्रश्न सुरू होत आहे. या टाईपचा आपण प्रश्न सोडून घेतलेला आहे. बघा या टाईपचा ऑलरेडी आपण प्रश्न सोडून घेतलाय. यापासून हे आलं तर यापासून पुढे काय येणार प्रश्न चिन्हाच्या जागी. बघा हे लेटेस्ट पेपर झालेलं तुम्हाला ओपन करून दाखवले. यामध्ये 2 नंबरचा प्रश्न म्हटलं तर आपल्याला विसंगत वेगळा जो पण पर्याय असेल तो शोधायचा आहे. इथे आपल्याला देश आणि देशातील आपल्याला जे पण राजधानी वगैरे असेल काय महत्त्वाची ठिकाणे असतील त्यावरती प्रश्न आलेला आहे. तर आपल्याला विसंगत वेगळा घटक ओळखायचा. या टाईपचे प्रश्न इथे विचारले गेले. पुढे सुद्धा आपल्याला इथे जर म्हटलं तर आपल्याला पूर्ण करण्यासाठी पुढील कोणती संख्या येईल, इथे
प्रश्नचिन्ह आहे ते आपल्याला इथे दिसत नसेल, परंतु पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, तर आपल्याला हे जे पण आपल्याला इथे दिलेलं आहे संख्या त्याच्या पुढे कोणती संख्या येईल प्रश्नचिन्हाच्या जागी यावरती अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेलाय. ठीक आहे, तर या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्याचं हे उत्तर असणार आहे. चला पुढे पुढे जर म्हटलं तर या टाईपचे सर्व प्रश्न सोडून घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला फक्त सांगत आहे. पुढे बघा इथं पी आणि क्यू इथं दिशावरती प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, हे सर्व टॉपिक आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहे, स्पष्टीकरणासोबत उत्तर सोडून दिलेले आहेत. तर बघा इथं आपल्याला म्हटलेलं आहे सुरुवातीपासून इथं इकडे गेला 20 मीटर, त्यानंतर पश्चिमेकडे वळून 40 मीटर गेला, त्यानंतर इथं 25 मीटर गेला क्यू, त्यानंतर हे सर्व प्रश्न तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, सोडू शकता आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. दिशावरती प्रश्न विचारला गेलाय. पुढे जर विचार केला तर इथं आपल्याला नातेसंबंधावरती प्रश्न विचारला गेलाय. कैलास म्हणाला प्रशांतची आई ही माझ्या वडिलांची पत्नीची आई आहे. ठीक आहे, तर जे प्रशांत आहे आणि कैलास आहे त्यांचं नातं काय एकमेकांशी ते आपल्याला सांगायला सांगितलंय. तर अशा प्रकारचा नातेसंबंधावरती इथं प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर विचार केला तर बघा आपल्याला इथं पण नातेसंबंधावरती प्रश्न विचारला गेलाय. लेटेस्ट 2023 चा टीसीएस पॅटर्न नुसार हा पेपर झालेला आहे मित्रांनो, तो ओपन करून दाखवलेला आहे. आपण यामध्ये 3-4 पेपर बघणार आहोत, एकच नव्हे. ठीक आहे, त्यानंतर इथं प्रश्नचिन्हाच्या जागी हे झालं. त्यानंतर बघा इथे पण आपल्याला या टाईपचं इथं उदाहरण विचारले गेले. पुढे आपल्याला इथं प्रश्नचिन्ह इथे काय येईल, आपल्याला कोणते अक्षर येतील ते आपल्याला विचारले गेले. हे सर्व जे पेपर मी तुम्हाला दाखवतोय ना, हे जे पेपर आहे उत्तरासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देतोय. असं नाही की तुम्हाला याचं फक्त तुम्हाला प्रश्न सांगत आहे आणि उत्तर नाही. आता तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी पाहिजे तर तुम्ही कसं करू शकता, उत्तरासोबत आता यांच्यामध्ये ऑलरेडी हे उत्तर टिकच केलेली असतात आन्सर की मध्ये. तर हे सर्व जे आन्सर की आहे ते लेटेस्ट झालेले आपल्याला भरपूर पेपर मी तुम्हाला कुठे उपलब्ध करून देणार आहे, टेलिग्राम चॅनलला. ठीक आहे, आपला जो प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे कसं जॉईन करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओच्या मध्ये. ठीक आहे, तर हे सर्व काही तिथे तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. इथे सुद्धा पुढे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला विचारलंय. एकदम बेसिक लेवलचा प्रश्न इथे विचारलाय. ठीक आहे, एकच आपल्याला अक्षर दिसत असत. इथे आपल्याला संख्या पुढे काय येईल ते आपल्याला विचारलंय. अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेलाय. पुढे जर विचार केला तर आपल्याला बघा अशा प्रकारचा इथं कशावरती प्रश्न आलाय, दिनदर्शिका. ठीक आहे, कॅलेंडरवरती प्रश्न आलाय. पुढे अजून विचार केला तर बघा इथं आकृती, इथं आपल्याला काय म्हटलं होतं की आपल्याला जसं की आरशातील प्रतिमावरती प्रश्न विचारला जातो. यामध्ये मित्रांनो आतापर्यंत जर विचार केला तर मी जवळपास 200 ते 300 टीसीएस पॅटर्न नुसार झालेल्या प्रश्नपत्रिका चाळल्या आहेत आणि त्यानुसार तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमाने जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. टीसीएस पॅटर्न नुसार जर म्हटलं तर आपल्याला 2-3 टॉपिक असे जसे की इथं हे संख्यांचं झालं, अक्षरांचं झालं, विसंगत, गटात न बसणार, हे जे 2-3 टॉपिक आहे ना त्यावरती सर्व पेपर ते भरून टाकतात आणि त्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जे मी तुम्हाला टॉपिक आयएमपी सांगितले, जे इथून मागे जे टाईपचे उदाहरणं सोडून दिलेत त्या टॉपिकच्या बाहेरचं जास्त काही जाणार नाहीये. तुम्हाला सांगतो 90% अभ्यासक्रम मी तुम्हाला त्यामध्ये सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, पुढे जर विचार केला तर हे तुम्हाला सांगितलेलं आहे तयार न होणारा शब्द विचारलाय, बाकी काय नाही. दुसरा अजून एक प्रश्नपत्रिका इथे ओपन करून दाखवतो बघा. तर बघा इथून एक आपल्याला ही कोणती तलाठीची लेटेस्ट असा पेपर झाला त्यामध्ये, परंतु तलाठीमध्ये तुम्हाला अंकगणितावरती सुद्धा प्रश्न विचारले गेले होते. तर अंकगणिताचे प्रश्न इथं काढून टाकूया आणि लेटेस्ट जर म्हटलं तर आपण जे टॉपिक कव्हर केले त्याचे प्रश्न बघूया. इथं बघा आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षर येतील ते विचारलंय, तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. योग्यरित्या आपल्याला सोडून बघा, प्रॅक्टिस करा थोडी जास्तीत जास्त. ह्या सर्व प्रश्नपत्रिका मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणारच आहे. पुढे जर विचार केला तर हे आपल्याला गणितावरती उदाहरण आहे, हे येणार नाही. त्यानंतर पुढे जर विचार केला तर हे सुद्धा आपल्याला येणार नाही. त्यानंतर पुढील जर विचार केला तर हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, यावरती बघा रिपीट तुम्हाला अंकमाला यावरती रिपीट 4-5 प्रश्न एका टॉपिक वरती बघण्यासाठी भेटतात. ठीक आहे, खूप जास्त प्रश्न अंक आणि अक्षरमालावरती विचारले जातात. इथे बघा त्याच टाईपचं उदाहरण विचारले, या टाईपचं सुद्धा आपण उदाहरण सोडून घेतलं, काय अक्षर आणि काय अंक आणि पुढे आपल्याला काय येईल प्रश्नचिन्हाच्या जागी ते सांगायचं असतं. याचं उत्तर हे आहे. ऑलरेडी उत्तर दिलेले आहेत आन्सर की मध्ये. ठीक आहे, लेटेस्ट 2023 चे हे पेपर झालेले आणि लेटेस्ट 2023 चे जवळपास मी सर्व पेपर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणारच आहे. पुढे बघा इथं आपल्याला जर म्हटलं तर हे आपल्याला ग्रामवरती हे गणिताचं उदाहरण आहे, हे काही येणार नाही. त्यानंतर पुढे जर विचार केला तर आपल्याला गटात न बसणार आहे, या टाईपचं सुद्धा आपण उदाहरण सोडून घेतलेलं आहे. ठीक आहे, हे एक महत्त्वाचं आयएमपी असणार आहे, तुम्ही बघा. त्यानंतर पुढे जर विचार केला तर आपल्याला वेगावरती प्रश्न आला, हे येणार नाही. त्यानंतर या टाईपचं एक उदाहरण येऊ शकतं, डावी बाजू उजवी बाजू. ठीक आहे, हे बुद्धिमत्ताचा हा एक टाईप राहिला आपला घ्यायचा. तर हे आपण जे प्रश्न संच सोडलाय त्यामध्ये हा टाईप आपण घेतला नव्हता. तर इथे बघा आपल्याला काय दिलेलं आहे व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्यानुसार इथं सांगायचंय. आता इथे ऑलरेडी इथं नोट दिलेला हा प्रश्न इथं चुकलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं दिलेलं नाहीये. हा एक टॉपिक राहिला होता, या टॉपिक वरती तुम्ही एकदा प्रॅक्टिस करा. तर याचं स्पष्टीकरण आपण दिलं असतं, परंतु ऑलरेडी या प्रश्नामध्ये थोडक्यात चुकी आहे, त्याच्यामुळे याचे मार्क सर्वांनाच वाढवून दिले होते. ठीक आहे,
तर ही फायनल आन्सर की मी आपल्याकडे ओपन करून घेतलेली आहे. तर यामध्ये जास्त काही नसतं. इथे आपल्याला अशा प्रकारची मांडणी दिलेली असते. या मांडणीमध्ये काय असतं की आपल्याला इथे एक प्रश्न विचारला असतो. ठीक आहे, आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे, अशा किती संख्या आहे ज्याच्या ताबडतोब आधी एक चिन्ह आहे आणि ताबडतोब नंतर एक अक्षर आहे. अशा किती संख्या आहे, ताबडतोब आधी काय आहे, एक चिन्ह आहे आणि ताबडतोब नंतर एक आपल्याला काय आहे, अक्षर. तर संख्या कुठे आहे, इथे. ठीक आहे, त्यानंतर इथे एक, इथे संख्या आहे, इथे संख्या आहे, इथे संख्या आहे आणि इथे संख्या आहे. आता अशा किती संख्या आपल्याला त्यांच्या ताबडतोब आधी एक चिन्ह आहे. कुठं कुठं चिन्ह आहे, इथे नाहीये, ही संख्या कट झाली, ही इथं नाहीये, ही कट झाली. त्यानंतर इथे पण आपल्याला चिन्ह दिसत नाही, तर ही पण कट झाली. तर इथे आपल्याला एक चिन्ह दिसत असेल बघा, इथे आपल्याला चिन्ह दिसत आहे 8च्या पुढे. ठीक आहे, आणि ताबडतोब नंतर एक अक्षर आहे. तर याच्या ताबडतोब नंतर एक अक्षर आहे का, नाही. म्हणजे ही पण कट झाली, ही पण झाली, म्हणजे एकही संख्या नाहीये तशी. ठीक आहे, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे. या टाईपचे बेसिक लेवलचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, पुढे आपल्याला नफा तोट्यावरती प्रश्न विचारला गेला, किमतीवरती प्रश्न विचारला, या टाईपचे येणार नाही. पुढे बघा आपल्याला अंकमालावरती प्रश्न विचारलाय, INP टॉपिक असणार, या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. पुढे जर विचार केला तर आपल्याला पूर्वीकडे जाण्यात दावा असेल तर आपल्याला इथं बघा चोरीला, या टाईपचा जर विचार केला तर दावला असेल, या टाईपचे सुद्धा प्रश्न विचारले जाणार नाहीये. अंतरावरती दिशावरती प्रश्न विचारले जाणार, परंतु एवढं पण तुम्हाला विचारलं जाणार नाही. जे टाईप सांगितले त्या टाईपचेच प्रश्न विचारले जाणार. हे एक या टाईपचे उदाहरण विचारले जाणार, या टाईपचे तुम्हाला विचारले जाणार. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथं समीकरण सोडवण्यासाठी प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, अशा प्रकारचं इथं फक्त आपल्याला जे टाईपचं मी सांगितलं होतं ना, बेरीज म्हणजे वजाबाकी, हे ते फक्त ए म्हणजे इथं भागाकार आहे, बी म्हणजे वजाबाकी, ही फक्त मांडणी करायची. मांडणी केल्यानंतर फक्त समीकरण सोडवायचं. सर्वप्रथम आपल्याला कंस सोडवायचा, भागाकार, गुणाकार, वजाबाकी आणि त्यानंतर बेरीज. ठीक आहे, या रीतीने हे सोडवायचं. जे पण येईल ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार. 18 या प्रश्नाचं इथे आपलं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, पुढे जर विचार केला तर या टाईपचं काय उदाहरण तुम्हाला विचारलं जाणार नाहीये. ठीक आहे, पुढे जर विचार केला तर पुढे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी अंकमालाचं उदाहरण आहे, या टाईपचं उदाहरण येणार. त्यानंतर पुढे जर विचार केला तर पुढे काय आहे हे बघा, आपल्याला प्रमाण विचारलंय. ठीक आहे, प्रमाण किती असेल, या टाईपचं उदाहरण विचारलं जाणार नाही. त्यानंतर कालावधी. ठीक आहे, हे पण आपल्याला या कालावधीवरती सुद्धा प्रश्न विचारले जाणार नाहीये. स्वतःच्या 8 रक्कम लागणं कालावधी, इथं पण या टाईपचं उदाहरण विचारलं जाणार नाही. जे महत्वाचे ते तुम्हाला सांगतो, या टाईपचं तुम्हाला उदाहरण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आपल्याला सहसंबंध म्हणजे आता इथं काय आहे, इथं आपल्याला EL दिलाय, तर EI दिलेला आहे. ठीक आहे, तर E आणि I. ठीक आहे, EI दिलेला आहे आणि त्यानंतर EI पासून काय आलेलं आहे, GD आलाय, त्यानंतर FJ दिलंय. तर ABCDच्या क्रमानुसार यांचा संबंध बघायचा. E पासून I कसा आला, कितीचा संबंध आहे, याच्यापासून हे कसं आलं, याचा कितीचा संबंध आहे, याचा कितीचा संबंध आहे, किती अक्षर पुढे आहेत, किती अक्षर मागे आहेत आणि त्यानुसार कोणत्या याच्यामध्ये आपल्याला तसा संबंध सारखा दिसत आहे ते आपल्याला शोधायचं. तर बघा इथे पण जे N दिलेला आहे यांचा संबंध इथं सारखा दिसत आहे. संबंधित आपल्याला त्याच्या संबंधित म्हणजे त्याच्या सारखा इथं गट शोधायचा आहे, बाकी काही वेगळं नाहीये. ठीक आहे, पुढे बघा, पुढे जर विचार केला तर इथं बेरीज. ठीक आहे, हे पण येणार नाही या टाईपचे. त्यानंतर इथे आपल्याला सोडवण्यासाठी एखादं समीकरण अशा प्रकारचं येऊ शकतं. आता हे समीकरण जर म्हटलं तर सोडवायचं तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा आपल्याला कंस सोडवायचं. ठीक आहे, आता कंस सोडवला म्हणजे जर विचार केला तर इथं कंस सोडवायचा, त्यानंतर भागाकार, त्यानंतर गुणाकार आणि त्यानंतर आपल्याला बेरीज वजाबाकी. ठीक आहे, या टाईपचं हे सोडवायचं. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर येणार आहे. चला पुढे जर विचार केला तर बघा, पुढे आपल्याला बघा इथं आपल्याला तर्क आणि अनुमानावरती प्रश्न विचारला गेलाय. विधान आणि निकष दिले, त्या टाईपचे इथं उदाहरण आलेलं आहे. तुम्ही बघा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. इथं आपल्याला बघा इथे 2 प्रश्न विचारले गेले. तर लेटेस्ट पेपरला इथं 2 प्रश्न विचारले गेले होते. तर्क आणि अनुमान किंवा विधान आणि निकष यावरती प्रश्न आलेला आहे. तर हे झाल्यानंतर पुढे बघा अजून कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते. तर ही एक प्रश्नपत्रिका झाली, यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न इथं विचारले गेले होते. TCS पॅटर्न नुसार आतापर्यंत जे आपण लेटेस्ट पेपर झालेत ना, ते सर्व तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी कुठं उपलब्ध करून देणार आहे, आपल्या त्याच टेलिग्राम चॅनलवरती. ठीक आहे, त्याच्यावरती ऑलरेडी उपलब्ध करून दिलेत, ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, व्यवस्थित अभ्यास करू शकता. आता या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. बुद्धिमत्ता हा जो विषय आहे, ठीक आहे, तुम्ही एकदा पेपरला जाऊन या. 90% जो विषय आपण या व्हिडिओच्या माध्यमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जे टाईप सांगितले, ज्या टाईपचे उदाहरण तुम्हाला सोडून दिलेत, त्या टाईपचे तुम्हाला 90% अभ्यासक्रमातून आपल्याला नक्कीच प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे. एकदा तुम्ही पेपरला जाऊन या आणि त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका पेपरमध्ये आणि आपण सांगितल्यामध्ये किती बदल होता. ठीक आहे, सर्व काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे साध्या आणि सरळ भाषेमध्ये. ठीक आहे, तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी व्हिडिओ ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.